हो काय? हो, अच्छा. पाटील साहेब आल्यात. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आणि जे काही मान्यवर आहेत आपले नेहमीचे, महेंद्र जोशी आहेत, पाटील सर आहेत, कुबल मॅडम आहे, विद्या आहे, आज सर्वांना माझा नमस्कार अगदी मनापासून. आणि सर, आज जेमिनीचा शेवटचं लेक्चर आहे आणि ऍडव्हान्स पण सर घेणार आहे. तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी क्लासला. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा आपले आदरणीय विजयानंद पाटील साहेब आलेले आहेत, तर त्यांना नमस्कार करतो. पाटील साहेब, नमस्कार तुम्हाला. सर दिसत नाहीत. आले होते. मग गेले बरं, असतील ठीक आहे. परत बाहेर. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा चव्हाण मॅडमनी स्वागत केले म्हणून त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर मुकेश भाऊ आहेत, दळवी साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी जास्ती आहेत. तर सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण महादशेच्या बाबतीमध्ये विचार करणार आहोत. तर महादशेचा भाग जो आहे तो थोडासा विचार समजून घ्या की महादशा जेमिनी मधली कशी आहे. तर जेमिनी मधली महादशा जी आहे तर त्याला सव्य आणि अपसव्य असं म्हटलं जातं. जी जेव्हा जातक आपल्याकडे येतो त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या आगमनाच्या वेळेला त्याच्या हातामध्ये आपली जी कुंडली असेल तर त्यावेळेला तुम्हाला सव्य आणि अपसव्यामध्ये, समजा ही जी महादशा आहे ही पंचम स्थानाच्या नंतर अगोदर येते चतुर्थ स्थान, तर ती अपसव्य म्हणून आहे, तो म्हणजे सव्य म्हणून आहे क्लॉकवाईज. आणि अपसव्य जे आहे ते भाग्यस्थानाच्या नंतर येणारं स्थान जे आहे ते दशम स्थान आहे. आणि मग ते अपसव्य जो आहे तर त्या ठिकाणी जी कुठलीही पत्रिका येईल, जे भाग्यस्थान असेल ते कोणत्या राशीचं असेल तर त्याच्यावरून आपल्याला नक्की करायचं आहे की येणाऱ्या जातकाची आत्या स्थिती काय आहे, तर ती महादशा कोणती असेल. आता त्या महादशेचा विचार करते वेळी तुम्हाला जर सुरुवातीपासून जर महादशेचा विचार करायचा असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सव्य आणि अपसव्याचा जो भाग आहे तर क्लॉकवाईज जी काही महादशा आहे तर त्या ज्या राशी समराशी आहेत त्याच्याबद्दलचा विचार केलेला आहे. आणि विषम राशी ज्या आहेत तर त्याचा अपसव्याचा विचार केलेला आहे, जसं आपण अँटी क्लॉकवाईज ग्रह मानतो. दुसरा भाग असा आहे की जेव्हा त्या ठिकाणी जातक कुठल्या वर्षी जन्माला आला असेल आणि सध्या त्याचं वय कोणतं सुरू असेल आणि त्यावेळेला तुम्हाला बघायचं आहे की भाग्यस्थानापासून दशम स्थानात कुठली रास आहे किंवा पंचम स्थानापासून चतुर्थ स्थानामध्ये कोणती रास आहे. त्याच्यावरती महादशेचा जो लेखाजोखा असतो तो आपण वार्षिक ठरवू शकतो, महिन्याचा पण ठरवू शकतो, जशी तुमच्याकडे सोय असेल त्याप्रमाणे. आता जेमिनीच्या वेळेला जेव्हा निर्मिती झाली तर त्याच्यामध्ये जो महादशेचा विचार सांगितलेला आहे तर त्याला अनुसरून जिथे आपण आता ही जी हे जे आहे प्रथा ती शिकणार आहोत की त्याच्यामध्ये कोणती महादशा मध्ये आपल्याकडे जातक आलेला आहे आणि त्यावेळेला तो ग्रह हा त्याने मिळवलेला चर आणि स्थिरचा विचार करते वेळी, म्हणजे त्या ठिकाणी आत्माकारक झालेला आहे का, अमात्यकारक झालेला आहे का, भ्राताकारक झालेला आहे का, मातृकारक झालाय, पितृकारक झालाय, पुत्र पौत्रादी ज्ञानम आहे, षष्ठ स्थान ज्ञातिकारक आहे, सप्तम स्थान दाराकारक आहे. त्याच्यामध्ये असणारा ग्रह पहिल्यांदा इथे जी रास असते तर ह्याच्यामध्ये राशीला जशी दृष्टी आहे त्याचप्रमाणे राशीचा अधिपती हा कोणता ग्रह असेल त्याला अनुसरून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ग्रहाची महादशा म्हणजे त्या राशीची महादशा आपण विचारात घेतो. शेवटी ग्रहाचे जे लॉर्ड आहेत त्याच्यामध्ये बदल, सॉरी, राशींचे जे लॉर्ड आहेत त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. पण जर समजा तुम्हाला राशी कुठली आली असेल तर ती सम आहे का विषम आहे ह्याच्यावरती तुम्हाला महादशा डावीकडून का उजवीकडून अशी ठरवली गेली पाहिजे. मग आता क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, तर क्लॉकवाईज करते वेळी तुम्हाला जर असं वाटलं तर 2, 4, 6, 10, 12 या ज्या राशी आहेत त्याच्यामध्ये 1, 3, 5, 7, 9
11 ह्या ज्या राशी आहेत तर त्या तुम्हाला उजव्या हाताकडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातून तुम्ही जर समराशी असतील तर त्या ठिकाणी डाव्या हाताकडून घ्यायचं आहे. आता त्यावेळेला जातक आपल्याकडे आला तर जातकाचं आता सध्या जी काही पत्रिका तुमच्यापाशी आली असेल, जी काही, मग ती कुठल्या लग्नाची असो, त्याच्यामध्ये तो ग्रह कोणत्या ज्या वेळेला जी महादशा आहे तर तो जेमिनीमध्ये कोणत्या चक्रामध्ये आहे. जसं आपण म्हटलं की त्यामध्ये आत्माकारक आहे का अमात्यकारक आहे का, आणि त्याची दशा असेल तर त्याचं फलित कसं जोडायचं. तर त्या ठिकाणी अमात्यकारक एखादा ग्रह समजा की मिथुन राशीमध्ये झाला असेल आणि तो ग्रह जर मंगळ असेल आणि मंगळाची महादशा जर त्याला आत्ताची सुरुवात असेल, तर उदाहरणार्थ आपण जर एक बघितलं तर मिथुन रास जेव्हा धनस्थानामध्ये येते त्याला लग्न कुठलं येतं, तर लग्न जे येतं तर ते ऋषभ असेल. कळलं का? मग ऋषभ लग्न हे मूळ कुंडलीतलं आहे का, तर आपल्याला मूळ कुंडलीच पाहायची आहे. आपण जेव्हा जी कुंडली बनवतो जेमिनीमध्ये आरूढ, ती कुंडली धरायची नाही. आरूढ फक्त ग्रह काय झालेले आहेत आणि आरूढ लग्न असेल तर त्यावेळेला आरूढ लग्न काढून जे सव्य आणि अपसव्य असेल तर त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. ती तुमची स्वतःची जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे. पण जर समजा आरूढ लग्न जे येईल ते, जसं की आता ही पत्रिका आहे तर ही पत्रिका ज्या लग्नाची आहे त्याच्यामध्ये आरूढ कुठलं आलेलं आहे आणि ते आरूढ त्याच्यावरती भाग्यस्थान किंवा पंचमस्थान त्याच्यानंतर येणारी जी रास आहे तर त्याच्यावरती डाव्या हाताला अलीकडची रास आणि उजव्या हाताला पलीकडची रास. इथपर्यंत तुम्हाला कळलंय का, लक्षात आलंय का? सांगा. होय मग मी सर. पुढे पुढे विचार करतो. बोला. छान. बोला, काय प्रश्न आहेत? हॅलो. समजलं सर. हम्म. शिंदे मॅडम आहेत का? शिंदे मॅडम, हो सर, आहे. तुम्ही आरूढ लग्नाची पत्रिका बनवली आहे? हो सर, बनवली आहे. मग कुठलं येतं आरूढ त्याच्यामध्ये? मिथून आलंय आरूढ. म्हणजे मिथून आलेलं आहे ना आरूढ. मग हो आता हो मिथून जर आरूढ आलेला आहे तर त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह कोणता आलेला आहे? सूर्य आलाय. सूर्य आलेला आहे. जर आपण असा विचार केला, जर मिथून लग्न बघितलं तर तुमच्या डाव्या हाताला येणारी रास कोणती आहे, तर विषम रास आहे. बरोबर आहे? हो 3, 5, 7, 9 असं आहेत ना. हो 3 3, 5, 3 5 9, 11. 7 9 11. हा. हो आणि तुमच्या उजव्या बाजूला जेव्हा ती रास येते तर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कोणती रास येईल, तर 11 येईल का? हो हा, उजव्या बाजूला 11 येईल. 11 येईल आणि डाव्या बाजूला तुळ येईल 7. बरोबर आहे. म्हणजे हो जिथे सर. मिथून लग्न आलंय ते सुद्धा आपण बघितलं तर विषम आहे, नाही का? हो हो विषम आहे. आता विषम असल्यामुळे आपल्याला कुठे जायचं आहे, तर उजव्या हाताला जायचं आहे का डाव्या ओके. हाताला जायचं आहे? एक मिनिट परत सांगतो. विषम जर आलेला आहे आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे, म्हणजे सव्याला जायचं. अपसव्याला जायचंय. आणि सव्याला जाताना तिथे जेव्हा आपण बघितलं जर ऋषभ लग्न आलं असतं तर पंचमामध्ये कन्या रास आली असते, असं आहे की नाही? हो हो आणि भाग्यामध्ये मकर रास आली असते. मकर आली असते. मग आता ह्या ठिकाणी तुम्हाला मूळ लग्न जे आहे ते मिथून आहे. म्हणजे तुम्हाला जी सुरुवात करायची आहे तर ती सुरुवात करताना तुम्हाला भाग्यस्थानाचं दशम स्थान कुठलं आहे, तर मीन रास आहे तिथे. हो मीन रास आहे. बरोबर आहे ना? मग हो आता आपण आरूढ लग्न बनवताना त्या ठिकाणी मीन रास आलेली आहे. इथपर्यंत विषय कळला का? हो सर. नाही, इत्यादी लोकांना आणखी हो हो इतर लोकांना कळलं का विषय? काही हो कोणाला सर, काही कळलं. हो, कळतंय सर. हो सर. हो सर. व्हेरी गुड. आणि आता आपण असं समजूया की जातकाचा जन्म हा कोणत्याही सालातला असेल. आता मॅडम जरा पत्रिका लावा तुम्ही. होय अं, लागतं. मुख्य पत्रिका तारीख वगैरे तर हो. आहे, तर पाहिजे तारीखची लावा पहिला, हरकत नाही. बर. तारीखची लावली तरी हरकत नाही. तारखेची पत्रिका लावली तरी हरकत नाही.
13/12/1982 तारीख आहे. दुपारी 12:40 जन्मस्थळ मुंबई, सबर्बन. सबर्बन म्हणजे अंधेरीच्या पुढे, बँड्राच्या पुढे सबर्बन लागतं. व्यक्ती पुरुष आहे. पत्रिकेचं नाव काय दिलंय? जैमिनी पत्रिका, विषय महादशा. बरोबर आहे. आता आपल्याला मुख्य पत्रिका आपण जेव्हा लावू तर त्या ठिकाणी कुंभ लग्न आहे बघा. मॅडम, कुंभ लग्नाची पत्रिका लावा. त्याला समजलं नसेल त्याने विचारावं आवश्यक. आता मूळ पत्रिका आपण लावली तर त्या ठिकाणी हे सगळे ग्रह आहेत आणि आपल्याला ती आरूढ बनवायची आहे. तर त्यावेळेला आता मगाशी शिंदे मॅडमने सांगितलं तर आरूढ कुठलं आलं तर मिथून आलं. बरोबर आहे की नाही? कसं आलं तर त्या ठिकाणी जिथे लग्नेश जो आहे तो लग्नेश कुठल्या राशीमध्ये आहे? नवम स्थानामध्ये आहे. तिथून नवम स्थान कुठलं आलं तर मिथून आलं. बरोबर आहे. होय बघा, सर. जिथे लग्नेश शनी हा भाग्यस्थानामध्ये आहे, भाग्यस्थानापासून ते 9वं स्थान आहे आणि तिथून 9 स्थानं गेल्यानंतर मिथुन रास आली तर मिथुन राशीमध्ये तो ग्रह राहू आपल्याला धरायचा नाही. मग त्यावेळेला त्या ठिकाणी जास्तीत जास्त अंशाचा ग्रह हा कोणता आहे त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर लग्न 26 अंशाचा आहे आणि बुध हा ग्रह जो आहे हा किती अंशाचा आहे? तर त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह सूर्य आलेला आहे का मॅडम? हो. हो सर, सर. सूर्य आहे. बरोबर ना, 27 सूर्य अंशाला. 27 अंशाला आहे. बरं, अमात्यकारक बुध आलाय. हो हो ना. सर, हा अंश. हा, मंगळ आलाय. हो, म्राताकारक मंगळ आलाय. म्हणजे 3 ग्रह तिघांनी ऑक्युपाय चांगलं केलेलं आहे. बरोबर आहे. हो सर. हा, आता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर चतुर्थ स्थानाला शनी आलेला आहे, हो. पंचम स्थानाला शुक्र आलेला आहे हम्म. आणि ज्ञातिकारक चंद्र आलेला आहे आणि दाराकारक गुरु आलेला आहे. बरोबर आहे की नाही? हो तर हे सर. 3 प्रमुख ग्रह जे आहेत सूर्य, बुध, मंगळ यांनी आपापलं स्थान योग्य ठिकाणी योग्य विचाराने घेतलेलं आहे किंवा त्याचं नशीब समजा त्यावेळेचं. आता आपल्याला महादशेचा विचार करायचा असेल तर तुम्ही तिथे पाहिल्यानंतर मिथुन रास आलेली आहे. आपल्याला मिथुन रास आल्यानंतर भाग्यस्थानामध्ये कुंभ रास येते. बरोबर आहे. जर हो समजा सर. कन्या आरूढ आलं असतं तर पंचम स्थानामध्ये कोणती रास आली असती? मकर आली असती. बरोबर आहे की नाही? हो. मग त्यावेळेला आपण चतुर्थ स्थान घेतलं असतं. मग कन्या जर तिथे आली तर चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास कोणती असेल? धनु. धनु. सर. बरोबर आहे ना? धनुरास. हो. मग आता अशा वेळेला आपल्याला इथे पाहायचं आहे की आरूढ मिथुन आहे तर भाग्यस्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? तर ती कुंभ आहे. बरोबर आहे. हो सर. त्याचा अधिपती आजच्या दिवशी म्हणजे त्याची मूळ कुंडली आहे तर त्या मूळ कुंडलीच्या आधारावरती शनी ग्रह हा कोणत्या ह्याच्यात आलाय तर चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे. त्याच्या मूळ कुंडलीतलं आपण जेव्हा आरूढ बनवलं आणि जेमिनी कुंडली बनवल्यानंतर. बरोबर आहे. बरोबर आहे. लक्षात. हा, मग आता आपल्याला जातकाला सांगायचं असेल तर त्यावेळेला जातकाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर तुम्ही काय करायचं तर त्याच वेळेला बरोबर जातकाला असं सांगायचं की तुमच्या जीवनामध्ये चतुर्थ स्थानाच्या काही तक्रारी आता सध्या सुरू आहेत का? मग त्या ठिकाणी बघितलं तर तिथे कुंभ राशीचा आपण विचार केला तर आपल्याला गुरुचा विचार करायचा आहे. कारण तिथे मीन रास येते ना बघा. हो हो मग सर. गुरुचा विचार केल्यानंतर गुरु हा सप्तम स्थानामध्ये दाराकारक झालेला आहे. मॅडम कुंडली काढा जरा. बघा, कळलं नाही तर विचारा. कळलं? आता जर आपण असा विचार केला की तिथे मिथुन लग्न आलंय, दशम स्थानापासून ती दशा सुरू होते. बरोबर आहे. आज आपल्याकडे जातक आलेला आहे. महादशेवरून जर त्याला उत्तर द्यायचं असेल तर तो त्या ठिकाणी दशाधिपती, त्याला काय म्हणतात? दशाधिपती. तर दशाधिपती गुरु आहे आणि तो गुरु जेमिनीमध्ये
जे आरूढ लग्न आहे त्याच्यामध्ये तो सप्तम स्थानात म्हणजे दाराकारक म्हणून उपस्थित आहे. म्हणजेच काय की जातकाला जर समजा आपल्याकडे आलेला असताना सप्तम स्थानातील काही प्रश्न आहेत का, गुरु शुभग्रह आहे पण सप्तम स्थानाचा कारक नाही, सप्तम स्थानाचा दाराकारक हा शुक्र आहे. म्हणजे जातकाचे प्रश्न आपण लगेच कसे ओळखायचे, तर जातक हा गुरु सप्तम स्थाना संदर्भामध्ये काही त्याला प्रश्न उपस्थित झाले असतील कधीपासून, तर आपल्याकडे आलेला आहे. तर साधारणतः विचार केला आपण तर त्याला आपण असं सांगायचं की तुमच्या ह्या वर्षामध्ये काही तक्रारी जोडीदारासंदर्भात, मग जातक स्त्री असेल का पुरुष असेल तर शब्द काय वापरायचा, जोडीदारासंदर्भात काही प्रश्न तुमच्या जीवनात काही उपस्थित झाले होते का झालेले आहेत का, त्याच्यापासून तुम्ही काही गोष्टींशी तिथे तक्रार करत आहात का किंवा त्याचे काही प्रॉब्लेम आहेत का, तर त्यावेळेला त्याच्याकडून आपल्याला उत्तर हे मिळतं. लक्षात आलं? आलं का लक्षात? परत सांगतो. हो सर. हा अडुळकर मॅडम आल्यात का तुम्ही? हो आहे सर मी. नमस्कार. तर त्या नमस्कार. याच्यामध्ये आपल्याला दशम स्थानाचा आजच्या महादशेचा विषय आहे. जर ही पत्रिका वेगळी आली असती तरी सुद्धा समजा त्या ठिकाणी कर्क लग्न आलं असतं असं आपण समजू. कर्क लग्नाच्या ठिकाणी आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये वृश्चिक रास येईल, बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेला वृश्चिक रास आली तर तिथे अलीकडे जी रास येईल ती कन्या असेल. मग त्यावेळेला तुम्हाला बुधाचा विचार करायचा आहे. कळलं का? म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता ती क्लॉकवाईज होईल त्यावेळेला तिथे तुम्हाला कन्या राशीचा विचार करून बुध ज्या स्थानामध्ये असेल दारामध्ये, म्हणजे आपण जे आरूढ काढले आहे त्याच्यामध्ये, मग त्यावेळेला बुध हा मुख्यतः अमात्यकारक आहे. कळलं? तर जातकाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या तऱ्हेचा वापर करून त्याला उत्तर द्यायचं असतं. आता ही कुंडली वेगळी आहे, आपण जे इमॅजिन करतोय ती कुंडली वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला सारांश कळला का, की जर समजा बुध आला पंचम स्थानाचा म्हणून तर त्या ठिकाणी तो चतुर्थ स्थानामध्ये बुध आहे, बुधाची रास आहे. पण विचार आपण काय केला की लग्नापासून 5वं, इथे विचार केला लग्नापासून 9वं म्हणजे 5वं स्थान येतं. मग त्यावेळेला तिथे दशम स्थानामध्ये गुरुची रास आहे आणि गुरु हा दाराकारक म्हणून आलेला आहे. तर जातकाचा प्रश्न हा कधी सुटेल. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर मेष रास येते. तर मेष राशीच्या याच्यामध्ये जर समजा प्रश्न असेल तर जेव्हा प्रश्न कधी सुटतील तर ज्यावेळेला मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तो भ्राताकारक म्हणून आहे आरूढ कुंडलीमध्ये, आहे की नाही? आरूढ कुंडलीमध्ये. हो सर. हो हो. मग आपण जातकाला वेळ द्यायची, कशी वेळ द्यायची तर ऐका व्यवस्थित. जातकाचा जन्म हा कोणत्या महिन्यात झालेला आहे? आपण विचार डिसेंबर. केला. डिसेंबर. डिसेंबर. आता डिसेंबर येणार आहे की नाही? हो हो. मग जातकाला सांगायचं की आता सध्या ज्या काही तुमचे पार्टनरशिप असेल, वैवाहिक जीवन असतील, त्याच्यातून तुम्ही त्रासातून बाहेर कधी जाल तर त्यावेळेला तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा भ्राताकारक ग्रहाची दशा लागेल, कारण भ्राताकारकचा अधिपती जो आलाय तो मेष आहे आणि त्याचा अधिपती मंगळ आहे आणि तो भ्राताकारक म्हणून आरूढ कुंडलीमध्ये विराजमान आहे. इथपर्यंत लक्षात आलं? हो सर. मग आता तिथे मग त्यावेळेला जातकाची जन्मतारीख, यदा कदाचित प्रश्न 4 महिन्यानंतर सुटणार. आता 8 जुलै आहे तर 4 महिन्यानंतर किंवा 5 महिन्यानंतर डिसेंबर महिना लागेल की नाही? हो म्हणजे तुम्हाला असं सांगायला पाहिजे की तुमची जन्मतारीख जी आहे तर त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्यानंतर जेव्हा मंगळाची दशा येईल, आता आपण मंगळाचा उल्लेख करायचा आणि मंगळाची दशा ही भ्राताकारक म्हणूनच आहे. त्यावेळेला तो आपण म्हटलं की पराक्रमेश पण आहे.
तर तो भ्राताकारक पण आहे. आणि त्या ठिकाणी एखाद्या वेळेला तुमचा प्रश्न जो आहे, माणसाला सगळ्या ग्रहांची आवश्यकता असते, तर त्यावेळेला तो काहीतरी निर्णयात्मक तुमच्यामध्ये घडामोडी करेल किंवा करेल. मंगळ हा असा ग्रह आहे की तो त्या ठिकाणी टोकाची भूमिका घेतो आणि निर्णय देतो. इथपर्यंत लक्षात आलं? सांगा. सर हा बोला. आता आपण सुरुवातीला त्याचं भाग्याच्या अपसव्य म्हणून मीन राशीची महादशा त्याची गृहीत धरली आणि मीन राशीचा स्वामी गुरु दाराकाढक आहे, म्हणून आपण असं म्हटलं की त्याला वैवाहिक जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात. आता तो आपल्याकडे बरोबर ना? आलेला आहे. तो आलेला आपल्याकडे आहे आलेला म्हणून. आहे. तर तो कोणत्या प्रश्नाशी दुःखी असेल? आता दुःखी. ज्योतिष काही नुसत्या आनंद आणि मौज करण्यासाठी म्हणून ज्योतिषाकडे जात नाही. तो काहीतरी प्रसंगामध्ये असतो, नाही का? हो. आणि त्या म्हणजे बोला. हा इथपर्यंत विचार लक्षात आलाय, पण त्याच्यानंतर आपण मेष राशी घेतली ती त्याच्या पुढे जाऊन म्हणून म्हणजे त्याच्या अपसव्य म्हणून घेतली का? येस, असं तुम्हाला हा? परत उलटच, हो, तो उलटच जायचं. अपसव्य म्हणून अच्छा, पुढे आणि जायचं मग आहे. तो घातकारक बघा, असल्यामुळे एक मिनिट, हो, एक पेपर सांगतो. आपण असं आहे मॅडम की डिसेंबर महिन्याचा जन्म आहे हे नक्की केलं. हो आता जुलै चालू आहे हे पण नक्की आहे, हो बरोबर आहे की नाही? आता हो. त्याच्यानंतर जातकाने विचारलं की माझे प्रश्न दुःख कधी म्हणजे निघून जाईल किंवा प्रश्न कधी सुटेल. मग तो प्रश्न लाईफ पार्टनरचा असो, गुरु संदर्भातील असो, दाराकारक असो किंवा त्या ठिकाणी आपल्या जीवनातील भागीदार असो, हा प्रश्न हा. आता सुरू आहे. गुरु हा प्रश्न उपस्थित करत नाही का? असं बिलकुल नाही. गुरु हो. सुद्धा काही प्रश्न उपस्थित करतो. नाहीतर मग समजा गुरुचे प्रश्न निर्माण होणं म्हणजे आपल्याला संततीचे प्रश्न कसे तयार झाले असते? हम्म. होय. संततीचे पण प्रश्न तयार होतात, निर्माण होतात की नाही? दुसरा हम्म. भाग असा आहे की गुरुला गुरु का म्हटलंय. आता एक पाठ सांगतो तुम्हाला इतिहासातला. गुरुला गुरु याच्याकरता म्हटलेलं आहे की गुरुचं नामकरण का झालं. तर त्या ठिकाणी आकाशामध्ये जेव्हा आपल्या पूर्व आचार्यांनी त्यांनी गुरुची जेव्हा हे पाहिली, तर त्याची व्याप्ती, त्याचा व्यास, व्यास म्हणजे डायमीटर, व्यास म्हणजे कृष्ण, त्याचा व्यास किती आहे, तर तो सगळ्यात मोठा आहे, म्हणून तो गुरु आहे. कळलं का? हो. म्हणून त्याला मान सन्मान आहे. जो मोठा असतो तो मोठाच असतो. त्याची व्याप्ती, तुम्हाला कधी जर प्रश्न आला असा, आता हा जो प्रश्न आहे की त्याच्यामध्ये उल्लेख करतेवेळी तुम्हाला निश्चित केलं पाहिजे की बाबा गुरुला गुरु का म्हटलेला आहे, शुक्राला शुक्र का म्हटलेला आहे. तर शुक्र हा सुद्धा एक दैत्यांचा गुरु आहे, पण तो अतिशय तेजस्वी आहे, म्हणून त्याला शुक्र म्हटलेलं आहे. तर शुक्राला शुक्र का म्हटले, विनस म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. ही जी नामकरण हे सगळं झालं, तर त्याला एक आधार आहे. मग आता तुमचा प्रश्न असा आहे की आपण दशम स्थान घेतलं, त्याच्यानंतर त्या दशम स्थानाची दशा ही त्याचा जन्म डिसेंबर महिन्यामध्ये असल्यामुळे तिथे आपण त्याला निर्णय दिला की महादशा ही समाप्ती कधी होईल. आणि ज्या वेळेला एखाद्या महादशेचा आरंभ होईल तर ती महादशा मेष राशीच्या अधिपतीची आहे आणि तो आताच्या कुंडलीमध्ये घाताकारक म्हणून उपलब्ध आहे आणि तो त्याच ठिकाणी असल्यामुळे तो जास्तीत चांगलं फळ देईल आणि तुझे प्रश्न संपुष्टात येतील. हा. हो सर. कळलं? हो. आता त्यामध्ये जर समजा कालांतराने म्हणजे यदा कदाचित मंगळ हा दाराकारक असता तर हा. प्रश्न सुटला नसता. हम्म. ठीक. पण मंगळ सप्तम स्थानाचा कारक ग्रह नाही. हम्म. जर कदाचित मेष राशी आपल्याला ती महादशा लागणार आहे,
कोणती? तर मेष राशीची महादशा लागणार आहे. कळलं? मेष हा. राशीची जर महादशा लागणार असेल आणि त्याचा जो अधिपती आहे तो आरूढ कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये असेल इमॅजिनेशन असेल, तर सप्तम स्थान हे मंगळाचं नाही. तर त्यावेळेला आपल्याला भविष्य कसं सांगायचं? तर यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक आंदोलनं होण्याची शक्यता डिसेंबर ऑनवर्ड्स असते. आता ती वैवाहिक आयुष्यातील आंदोलने यदा कदाचित आजारपणाची असू शकतील, कळलं? यदा कदाचित काही मतभेदाची असू शकतील, यदा कदाचित दूरवर जाण्याची असतील, आपल्या जोडीदारासोबत न राहण्याची असतील. मग अशा वेळेला काही वेळेला त्या ठिकाणी घटना घडते, तर त्याला तुमच्याकडे लॉजिक असणं फार गरजेचं आहे. आलं लक्षात? हो सर. कारण का की कुंडली ही बनते आपली आरूढ, ही आपण निश्चित करू शकत नाही. जेमिनीमध्ये हा एक भाग आहे, निश्चित करू शकत नाही की कुठलं आरूढ येईल, ती स्थिती कोण ठरवेल. जसं त्याचं जे आरूढ आहे ते डिग्रीच्या अनुसरूनच निश्चित केलेलं आहे. म्हणजे जी आकाशामध्ये खगोलच्या ह्याच्यामध्ये ज्या ग्रहाने जी चाल घेतली ती किती पर्यंत त्याने त्याची गती होती, तो त्याने अंतर कापलं होतं. आणि त्याच वेळेला एका राशीमध्ये कुठला ग्रह चांगला होता, तर तो 27 डिग्रीचा ग्रह सूर्य आहे, तर सूर्य आत्माकारक झाला. मग त्या आत्माकारक ग्रहाची दशा कधी येईल? तर ज्या वेळेला सिंह राशीची दशा असेल तेव्हा. परत लक्षात घ्या, सिंह राशीची दशा असेल तेव्हा. म्हणजे ती रास कुठेशी आहे? तर त्या भाग्यस्थानापासून समोरकडे तुम्ही गेलात तर साधारणतः आपण जर बघितलं तर मीन राशीपासून ती रास 6व्या वर्षी येते का बघा? हो. हो सर. 6व्या वर्षी. वर्षी हो हो सर. हो म्हणजे आपल्याकडे जातक आलाय त्याला अनुसरून त्याच्या 6व्या वर्षी जर आत्माकारक ग्रहाची दशा येत असेल, वाक्य ऐका परत, जर आत्माकारक ग्रहाची दशा येत असेल तर त्यावेळेला तुमचं कार्य पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्यता आहे. दिस इज द लॉजिक ऑफ जेमिनी. सर एक विचारू हा बोला. सर, आता इथं जातक आपल्याकडे आल्यानंतर आपण गुरुची महादशा आहे असं अनुमान काढलं. तुम्ही मंगळाच्या बाबतीतही सांगितलं, पण इथं जर बुध किंवा शनीची महादशा आली असती, तो आपल्याकडे आल्यानंतर हो तर बरोबर आहे. कसं घ्यायचं सर पुढे? बरोबर आहे ना. आता इथे शनी चतुर्थ स्थानामध्ये मातृकारक झालेला आहे. हो मग समजा जातक आपल्याकडे आलाय आणि त्यावेळेला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मकर रास असेल तर कन्या सुरू होणार, हो धनु सुरू होईल. हो मकर रास धनु असेल तर सुरू धनु होईल. सुरू होईल. हो बरोबर आहे की धनु नाही? सुरू होईल. मग हो आता त्या ठिकाणी तुम्हाला जर शनीची महादशा सुरू आहे असं तुम्ही समजलात तर हा त्या दशेमध्ये शनी हा आरूढ मध्ये चतुर्थ स्थानात आलेला आहे. बरोबर. आणि तो योग्य नाही ह्या होय. कुंडलीमध्ये, पर्टिक्युलर ह्या कुंडलीत. हो मग तो योग्य नाही आहे. नाहीये. मग हो जर तो योग्य नाही तर त्या ठिकाणी आई बाबतीतले चतुर्थ स्थानामधून आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो त्या गोष्टी संदर्भातील प्रश्न हे निश्चितच उपस्थित होतील. बरोबर आहे. पण पुढे गेलं आपण तर पुढेही कुंभ ठीक आहे. रास म्हणजे पुन्हा शनीचीच येते पुढे. हो हो. म्हणजे त्यावेळेला इथे प्रश्न सुटणारे नाहीच आहेत, म्हणजे दुसऱ्या वर्षी नाहीये सुटणारे नाहीयेत. नाहीये नाही हा नाही. आता एक लक्षात घ्या, परत मॅडम परत सांगतो मला की हा आता मकर रास ही पंचमात आली असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, आता आपण दशमाचा विचार केला ना आधी. आता आपण भाग्यानंतरची पुढची रास, आता इथं आपण गुरुची आली म्हणून गुरुचं उदाहरण घेतलं. ठीक आहे. आता त्यावेळेला हा धनुरास जर आली भाग्यामध्ये हा भाग्यामध्ये. हो तर ते लग्न कुठलं असलं पाहिजे? तर मेष. मेष असलं पाहिजे. बरोबर बरोबर आहे की नाही? मग आता बरोबर आहे. हो अशा वेळेला कंटिन्युटी ही 2 वर्षाची रास लागून लागून 2 राशी ह्या शनीच्या आहेत, आहेत. हो बरोबर. 10 आणि 11. बरोबर आहे 11. की हो नाही? मग बरोबर 10 आणि 11 जर दोघे एकाच राशीत तर त्यात ती पिढा जी आहे ती शनीची आहे आणि तो शनी चतुर्थ स्थानामध्ये आरूढ मध्ये आलेला आहे. आरूढ मध्ये आहे. हो त्या ठिकाणी बघा थोडस
डिफिकल्ट आहे, एकदम इझी नाही आहे. नाहीतर हा परिचय जो आहे तो कुठल्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळणार नाही. नाहीच मिळणार आहे. होय. हा. पण मग सर तर आता हे कंटिन्युटी 2 वर्ष राहील का शनीच्या हो हो महादशेची हो असं म्हणायचंय? हो. येस एक्झॅक्टली. मग मग परत त्याचा सांगतो निकाल मला. मग जेव्हा आपण पुढे जाऊ आणखीन मीन राशीकडे हो. तेव्हा त्याचा म्हणजे सुटका व्हायला सुरुवात किंवा त्या त्रासातनं आपण बाहेर पडायला सुरुवात होईल असं म्हणू शकतो? नाही, परत त्याची पोझिशन अच्छा. काय आहे, त्याची पोझिशन बरं. काय, त्या अच्छा. पोझिशनवरती तुमचा निर्णय लागू शकतो. अच्छा. बरं. ती पोझिशन काय आहे, त्या ग्रहाला मिळालेली जी आपण संज्ञा म्हणू किंवा आणखी त्याचा हो, स्लॉट हो. म्हणजे इथं पुन्हा गुरुचा विचार केला पाहिजे. नक्की. आणि ओके. तो जर समजा आत्माकारक असेल तर 100% हां, काम तर होणार. मग हां, बरोबर. होय. बरोबर. दुसरी गोष्ट की गुरु याच्यामध्ये सांगितलेला आहे कुठला, तर त्या ठिकाणी गुरु हा पंचम स्थानाचा सांगितलेला आहे. सांगितलं. हो. मग त्यामध्ये संततीचे जर काही प्रश्न असतील अडचणीचे तर ते सुटतील, कारण त्याला पंचमाचं हे मिळालेलं आहे. पण जर बरोबर आहे. होय. समजा गुरु हा जर एक वेळेला आत्माकारक असेल तो वेल चांगलं आहे. बरोबर आहे. चतुर्थ होय. स्थानामध्ये असेल गुड गुड. होय. धनस्थानामध्ये असेल आर्थिक प्रश्न सुटतील. सुटतील. हो. ओके. पराक्रमात असेल तर भावंडांचे प्रश्न सुटतील, तुम्हाला फायदा मिळेल बरोबर. असं बरोबर. होय. आलं लक्षात सर आता. नाही. बरोबर. आणि बुधाचा आता विचार करायला गेला. आता इथं आपण शनीचा विचार केला. मग बुधाचा विचार करते तुम्हाला तसंच ट्रॅकने जायचं आहे, तर त्यावेळेला अच्छा. तुम्हाला त्या ट्रॅकला जाताना बुध हा कोणत्या अवस्थेमध्ये आहे, तर तो अमात्यकारक आहे. अमात्यकारक आहे. हो. तो चांगला आहे. होय. होय. म्हणजे आता त्याचे काही त्याची त्रास होणार नाही सुरुवातीला. होय. नाही, सांगतो ना. जर हां. समजा कालांतराने अमात्यकारक बुध याची जर दशा येणार असेल हां. तर त्यावेळेला तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील, बरोबर. होय. कौटुंबिक प्रश्न सुटतील. ज्या ज्या गोष्टी धनस्थानातून पाहिल्या जातात, धनस्थानाचं एक स्टेशन आहे, लक्षात घ्या. आत्माकारक एक स्टेशन आहे. इट इज अ फर्स्ट हाऊस. बरोबर. होय. जसं चर्चगेट नंतर मरीन लाईन्सच येतं, होय. हो. कळलं. हो, हो तर सर. तसं तो अमात्यकारक आहे. बरोबर. मग त्या ह्याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी तो अमात्यकारक असल्यामुळे आणि तो अमात्यकारक स्थानामध्येच आहे, तर हां. निश्चितच तो तुमचे प्रश्न सोडवेल अशा तऱ्हेचं लॉजिक जेमिनीमध्ये विचार केलेला आहे. बरोबर. ओके सर. आलं लक्षात सर. आता ह्या महादशेचं स्पष्टीकरण मला वाटतं कदाचित आणखी कोण आहे आपल्याकडे, पाटील मॅडम नाही आल्या वाटतं. आहेत का पाटील मॅडम? धन्यवाद. धन्यवाद. वनिता पाटील नाही आल्या वाटतं. ठीक आहे. बरं, आणखी कोणाला कळलं नाही किंवा तुमचं स्वतःचं काही मत? काही मत स्वतःच विचारायचं असेल बोला. भागवत मॅडम बोला. सर नमस्कार. म्हणजे असं म्हणायचं का की नमस्कार. ज्या ग्रहाचं जे कारकत्व आहे ते तिथेच तो ग्रह आला तर ते प्रश्न जे असतील ते सुटतील, पण जर विरुद्ध नक्की. ग्रह आला शनी वगैरे जर अमात्यकारक वगैरे होऊन आला तिथे तर मग ते प्रश्न नाही सुटणार असं एक त्या काळामध्ये bottom त्या line. काळात नाही का? Yes, त्या काळात सुटणार नाही. आता कसं आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे चांगला प्रश्न आहे तुमचा, पण थोडंसं इतरांना पण माहिती पडलं पाहिजे. आता आपण एवढ्या कुंडल्या मांडल्या, बरोबर आहे की नाही? काही ना काहीतरी तफावत त्याच्यामध्ये कधीतरी आत्माकारक मध्ये आली, कधी अमात्यमध्ये आली, कधी भ्रातामध्ये आली, हो. कधी मातृमध्ये आली, काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी गडबडी हो. आल्या. आता हो. ही कुंडली स्पेशली आपण जर बघितलं तर लाईनशीर 1, 2, 3 स्थानं ही व्यवस्थित चर आणि स्थिर मध्ये आलेली आहे, हो. आहेत की नाही? हो. मग तिथे 3 स्थानं जर व्यवस्थित आलेली आहेत, इत्यादी जी 4 स्थानं आहेत ती स्टेबल नाही आहेत. हा. त्यातल्या त्यात अनस्टेबल जे घर आहे ते चतुर्थ स्थान आहे. हा. म्हणजे ते शनीचं आहे ना, हो. हो. ते स्टेबल नाही आहे. मग याचा अर्थ तुम्हाला जेव्हा शनीची महादशा येईल त्यावेळेला त्या वर्षी जसं आता कुलकर्णी मॅडमनी सांगितलं की 10 आणि 11 एकत्र येतात आणि त्यांच्या दशा जर आल्या
तर चतुर्थ स्थानाचे त्रास हे कंटिन्यू 2 वर्ष असतील. त्यांचा प्रश्न अतिशय लॉजिकल आहे. हा, मग ते कधी येतील ते जे शनीच्या जशी महादशा ह्या जशी पर्टिक्युलर कुंडलीत? जशी कुंडली असेल त्याप्रमाणे आरूढ बनवल्याशिवाय तुम्ही नक्की करू शकत नाही. हा, मग आता आरूढ इकडे आता हे आलंय ना आपल्याला. परत ते सांगतो तुम्हाला, हा. आरूढ मध्ये चतुर्थ स्थान हे शनीने व्याप्ती केलेली आहे, हो. नाही का? तिथे हा, आलेली हो. रास कोणती आहे? तर कन्या आहे. हा. आरूढ मध्ये आलेली रास कोणती आहे? कन्या. त्याच्यामध्ये शनी आहे, शनी हो. चतुर्थ स्थानाचा कारक नाही. हो, बरोबर. म्हणजे तो त्या ठिकाणी विघ्न उपस्थित करेल, हे हा. नक्की. हा. कळलं का? हो, हो. मग त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा शनीची दशा येईल तर ती हा. कंटिन्यू आहे का? 10-11 मध्ये येणार, म्हणजे कंटिन्यू येणार, नाही का? बरोबर, बरोबर. त्या राशी कुठे असतील? तर त्या कुठे ना कुठेतरी असतील, कुठे ना कुठेतरी असतील की नाही? हो, हो, हो. आता ऐका 2 मिनिटं. हा. आपण आता चतुर्थ स्थानाकडे जाऊ. हा. मगाशी त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे चतुर्थ स्थानामध्ये धनुरास येते, बरोबर हा. आहे? हा. तिथपासून ते खाली मेष धनुराशी येईपर्यंत त्याच्या हा. नंतर परत मकर आणि कुंभ येणार की हो, नाही? हो, हो. मग त्यावेळेला दोन्ही वेळेला शनीची दशा येणार की नाही? हो, हो. मग येणार. दोन्ही वेळेला शनीची दशा आली तर त्यावेळेला तो चतुर्थाचा तिथे विराजमान बरोबर आहे आहे. की नाही ग्रह हो, आरूढ हो. मध्ये? हो. मग त्यावेळेला जातकाच्या देशामध्ये प्रत्येक 12 वर्षांनी, म्हणजे 10व्या वर्षांनी 11 आणि 12 असेल, हो, हो, वर्ष हो. असेल, ते हो, जातकाला कष्टमय असेलच. बरोबर. अशी कुठली व्यक्ती आहे की त्याचं आयुष्य यदाकदाचित 2 वर्ष कष्टमय गेलेलं नाही? बरोबर. होतात की नाही प्रश्न असे? हा. होतात आणि की नाही सांगा? आणि समजा तो यदा कदाचित तो शनी ज्ञातिकारक आला तर मग ती 2 वर्ष त्याला चांगली पण जातील असं म्हणायचं का? नाही, ज्ञातिकारक आला तर त्या नातेवाईकांचं चांगलं होईल. बरोबर. ज्ञातिकारक मध्ये आणखी लॉजिक आहे की हा. नातेवाईक कसं असतील. हा. आता समजा ज्ञातिकारक गुरु आला तर नातेवाईक श्रीमंत असतील, हा. तुम्ही फकीर असाल. हा. ओके. आलं लक्षात. कळलं? असं पण हो. घडतं की नाही मला सांगा? होय, 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 होय. नातेवाईकाला लॉटरी लागली, नातेवाईकाच्या मुलाचं लग्न झालं, हा. नातेवाईकाला नोकरी लागली. आता जर हा. नातेवाईक हो. बाबतीमध्ये जर आरूढ बघायचं असेल हा. तर तुम्हाला त्या षष्ठस्थानात आलेला गुरु हा ज्ञातीला फळ देईल, तुम्हाला देणार नाही. आता हे शेवटचं पर्व आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं. ह्याच्या अगोदर सांगितलं नव्हतं. सांगितलं होतं? नाही, नव्हतं सांगितलं सर. थँक्यू. मग आता का सांगितलं? कारण त्यावेळेला ते लोक उपस्थित नव्हते. आज जे लोक उपस्थित आहेत त्यांना नाही मिळणार. लेक्चर काय आम्ही पाठवत नाही. कळलं? कळलं का? पण मग आपल्याला याचा अर्थ असाही घेता येईल सर की काय? ज्ञातिकारक मध्ये गुरु आला तर गुरु ज्ञातिकारक ही माणसं पैशाने गब्बर असतील. हा आता आपण एक अर्थ घेतला. गब्बर गब्बर इन द सेन्स चांगली असतील, वेल टू डू असतील. वेल टू डू असतील. ठीक आहे, आता वेल टू डू असतील. चांगली असतील. हा. हा. जातकापेक्षा सदन पण असतील असं निदान म्हणा आपण. आपल्यावर बस, त्यांची बस. जबाबदारी राहणार नाही ना. नातेवाईकाची जबाबदारी घेणं म्हणजे महामूर्खपणा आहे. मी तर नातेवाईक हाकून लावतो सगळं. नातेवाईक मी थोडं त्याचा हे करणार आहे. नातेवाईक जबाबदारी घेत बसू नका. कळलं ना? हे आपलं काम नाही आहे. हे सगळं आपुलकीवाले जे इमोशनल लोक असतात ना, कर्क लग्नाचे, त्यांचं आहे सगळं. नातेवाईकाची जबाबदारी, कोणाकडे बसायला जा, कोणाकडे बघायला जा, कोण ऍडमिट आहे त्याला सेवा करायला जा, पाय दाबायला जा, ही भानगडी करायची नाही. नातेवाईक तर त्याच्या घरी तो त्याचा. नातेवाईकाला ना आपल्या घरी आणायचं ना आपण नातेवाईकाच्या घरी जायचं. पण नातेवाईक सदन असतील. आता कुलकर्णी मॅडमनी सांगितलं, इट्स अ राईट वर्ड. व्हॉट इज द राईट वर्ड? सदन. सदन कुटुंब आहे कुलकर्णी मॅडम.
होय सर. हो. बरं, आणखी बोला. क्लास चांगला तेजी येतोय. बोला बोला. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, अगदी बरोबर आहे. नातेवाईकांना जवळ करायचं नाही. जवळ आणि आता प्रॉब्लेम. आता आता तर टेलिफोनची सोय झालेली आहे. फोन केल्याशिवाय यायचं नाही. आणि घरी असलो तरी नाही सांगायचं. प्रॅक्टिकल. काय आलं? तुमचे शब्द आठवले, नातेवाईक. हा. नातेवाईक नाही, नातेवाईक. बोला, आता पुढे आपण चर्चा करूया. आता तुम्हाला कळलं की जर समजा जो ग्रह आला तर त्या ठिकाणी समजा शुक्र हा चांगला आहे, शुभ ग्रह आहे, चांगला आहे, आणि तो जर मातृकारक आला तर आईची हौस वेगळी असते. बघा, लक्षात घ्या. प्रत्येक आपल्या कुटुंबामध्ये भावंडांची हौस वेगळी आहे. आपली स्वतःची हौस जी आहे ती त्या ठिकाणी अमात्यकारक आहे. आपल्या लग्नामध्ये शुक्र आला तर आपल्या स्वतःची खुशी क्या है, हम खुशी में जीते हैं, दुख में नहीं जीते. समझले काय चव्हाण मॅडम? हो सर, बरोबर. तुमच्या खुशी में लग्नी जीने, शुक्र आहे ना? मग खुशी मी तर खुशी, मी कोणाची पर्वाच करत नाही. कोण आजारी आहे का, कोण काय झालंय का, त्याची तसे वाईट ग्रह खबर आहे येणार ना आहे, प्रत्येकाच्या कुंडलीत. त्याची तुमचे वाईट सगळे खबर येणार आहे, प्रॅक्टिकल. विचारपूसच करत नाही की तुम्ही कशा आहात. नाही तर लोक काय मुद्दाम फोन करतात, कशा आहात तुम्ही, काय बरं वाटतं ना तुम्हाला, काय झालंय. कळलं? बरं, ठीक आहे. कम टू मॅम मेन पॉइंट. मुख्य भूमिका विसरू नका. कुंडली लॉजिकली सोडवायची आहे. जेमिनीमध्ये अशा गोष्टी उपलब्ध आहेत. शेवटी जी दशा येईल तिला जो कालावधी आहे, जन्मतारखेनंतर येणारी दशा, त्याचा कधी कधी जो जानेवारी जन्म झाला असेल तर 1 वर्ष, पण आत्ता सध्या जुलै महिना आहे, तर जानेवारी यायला अजून 6 महिने आहेत की नाही. मग 6 महिन्यानंतर दुसरं ऑपरेट येईल. 6 महिन्यानंतर दुसरं ऑपरेट, मग तिसरं, मग चौथं, अशी सर. दशा. हा, बोला बोला. सर, मला एक विचारायचं आहे की मी आता जी आपण अपसव्यप्रमाणे म्हणजे विषम आरूढ लग्न आलंय म्हणून मीन राशीचा गुरु राशी स्वामी म्हणून पहिली दशा घेतली. आणि जर ह्या जातकाचा जन्म 1982 म्हणजे आता साधारणतः 42 वय आहे. म्हणजे 12च्या 3 सायकलून आता 6वं वर्ष वरती, म्हणजे 6वं स्थान जर पकडलं मीन राशीपासून, तर आता त्याला तिसऱ्या स्थानासंबंधी प्रश्न निर्माण होऊ शकतात का? आता सध्या आपल्याकडे आलेला आहे, त्यावेळेला तुम्हाला त्याचा प्रश्न सोडवायचा आहे. तर वर्तमान स्थितीमध्ये त्याची अवस्था काय असेल, तर आपण दशम स्थान घेतलं, नाही की नाही. हो सर. आत्ता हो, बरोबर. आता आपण बघा, Yes. एक मिनिट. नाही, चांगल्यापैकी प्रश्न आहेत, लोकांना कळेल. आपल्याकडे जेव्हा जातक येतो आपण विंशोत्तरी दशा पाहतो की नाही. हो सर. आणि त्यावेळेला आपण सगळे कागद उघडतो, सगळे हो. म्हणजे लेखाजोखा उघडतो आणि सांगतो, अरे काय करणार, तुम्हाला आता राहूची दशा आहे, म्हणतो की नाही आपण. येस. ऑन व्हॉट बेस? वर्तमान काळ. हो, बरोबर. बरोबर की नाही. आता आपण अशी हो. सूचना देतो की तुम्हाला पुढे जाऊन राहूची दशा लागणार आहे, नाही लागणार का, मग थोडस सांभाळा, ही सूचना आहे. त्याच्यानंतर मागील काळामध्ये तुम्ही फार त्रासामध्ये होतात का हो, कारण तुम्हाला शनीची दशा होती. गॉट इट? येस सर. बरोबर की नाही. मग आता हो पास्ट, सर. प्रेझेंट, फ्युचर, आणि तुम्ही जे राऊंड केलेलं आहे ते पण परफेक्ट आहे, की त्याचा जो राऊंड आहे तो किती चाललेला आहे, आणि त्यावेळेला त्या सर्व दशेतून आता शेवटी बघितलं आपण, मग विंशोत्तरी बघा का अष्टोत्तरी दशा. अष्टोत्तरीमध्ये फक्त केतूची दशा येत नाही, कळलं का. बाकी सगळ्या दशेमध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी दशेचा जो स्वामी असतो त्याची दशा आपण पकडतो. तसं ह्या राशीचा स्वामी कोण आहे?
येस. तर इथे हा. आरूढ लग्नाला आपल्याला त्या भावामध्ये आलेली रास कोणती आहे त्या राशीच्या आधारावरती तो ग्रह प्लॅनेटरी पोझिशन मध्ये त्याने कुठला स्लॉट घेतलेला घेतलेला आहे आहे. कारकत्व. येस. हा, आणि तो त्याच्या नशिबावरती आहे. म्हणजे आरूढ करताना आकाशातील जी ग्रहस्थिती होती तिचं जे काही पल्ला होता, डिस्टन्स होतं, ते किती अंतर त्याने घेतलं होतं, व्याप्त केली होती, त्याला नुसार त्याला ते स्थान प्राप्त झालं. आता त्याच वेळेला तो नेमका कदाचित आत्माकारक गुरु पण येऊ शकतो, बुध पण येऊ शकतो, शनी पण येऊ शकतो, कोणी येऊ शकतं. येस. यू कांट अवॉइड इट. आपण जन्म काही 4 महिन्यात होत नाही माणसं, नाही का 10व्या महिन्यात पण होत नाही. नाही. प्री मॅच्युअर झाला Yes. तर 8वा 8.5वा महिन्यामध्ये जन्म होतो, तो त्याचं नशीब आहे ते. येस. आपण काहीच करू शकत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नशिबाच्या आहेत. तुम्ही विचारलेला प्रश्न अति उत्तम आहे आणि त्यामध्ये प्रश्न का विचारावे की इत्यादी लोकांना तो प्रश्न व्यवस्थित कळावा, त्यामध्ये 2 मिनिटं चर्चा व्हावी. ठीक आहे. येस. मी थँक्यू सर. कुठल्याही प्रश्नावरती कधी माणसाला असं हे नाही करणार. हा, त्याला ज्योतिष कळत नसेल आणि अनवॉन्टेड प्रश्न विचारला, कधी कधी काय असतं माहितीये का, आमच्याकडे वर्गामध्ये Yes. जास्ती भरणा महिलांचा होता. म्हणजे आमचा वर्गाचा मी तुम्हाला कधी फोटो पाठवेल. तर त्यावेळेला एखादं पिल्लू असं उभं राहायचं आणि मग ते बोलायचं, मग त्याला असं वाटतं की मी कुठेतरी काहीतरी शिकून आले आणि तो छाप मारायचा. मग मी सांगायचं, बाबा हे वासू अड्डा नाहीये, हा. तुझी वासुगिरी खाली करायची, इथे नाही. बरोबर. काय चव्हाण मॅडम, आपण हकलायचो की नाही? हो सर. हा, मग हकल्यानंतर नातं तुटतं की नाही? येस. एनिवे, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. बोला आणखी काय? बोला. हळदणकर मॅडम, कुलकर्णी मॅडम, विद्या कुलकर्णी. हा सर. बोला, काय तुमचं काय प्रश्न? नाही सर. तुम्ही म्हणालात ते करेक्ट आहे फक्त सर. आता मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्यातलं करेक्ट आणि इनकरेक्ट कुठलं आहे? तुम्हाला लक्षात आलं सर मला काय म्हणायचंय. आय गॉट इट. येस. बोला बोला, चांगलं शिका, चांगल्यापैकी तुम्हाला हे मिळतं. माझ्यावरती लोक टीका करतात फुकट शिकवतं म्हणून. त्या टीकेला काही बळी पडू नका, काही महत्व देऊ नका. मी घेतलात का तुमच्याकडून पैसे, आम्ही तुम्हाला कुठे भेटायला आलोय का, काही संबंध नाही. काय मुकेश भाऊ? मुकेश भाऊ, हा सर. टीकेवरती लक्ष द्यायचं का? नाही द्यायचा. तर हयात. हा, तर आहे. तर हयात. त्या टीकेवरती लक्ष देत बसलं ना तर आपलं दुर्लक्ष होतं कामावर. हो, होय सर. आपलं आपण एकच काम लक्ष. करत राहायचं. बरोबर आहे, एकच लक्ष, बरोबर. ज्योतिष सिखाओ और आगे बढ़ो. बोला बोला. आता जर समजा आणखी कुठली कुठली दशा येऊ शकते, त्याबद्दलचा तुमचं मत काय आहे असं विचारा, खोदून खोदून विचारा. बोला. सर मला वाटतं आता चंद्र उरला सर. बरं, ठीक आहे. चंद्र, आता चंद्र आपण जर बघितला तर ह्या कुंडलीमध्ये कुठेशी आलेला आहे? पंचमात आलाय. होय. षष्ठात आहे सर, षष्ठात. षष्ठात आहे सर, षष्ठात आहे. ओके, फाईन. आता कर्क राज जिथे असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आलेलं मिथुन आहे. हो. कर्क राशीची दशा येणारच. येणार. हो, मग कर्क राशीची दशा आली तर चंद्राला आपण शोधायचं आहे बरोबर. हो, आणि तो त्या ठिकाणी षष्ठ स्थानामध्ये आहे. ओके, हो, हो. ठीक आहे. आता आपण असं सांगू शकतो की त्या ठिकाणी तुम्हाला जर अमात्यकारक स्थानाची दशा सुरू झाली, अमात्यकारक धनस्थान आहे ना हो, कर्करास, हो, तर त्या ठिकाणी यथाकदाचित तुमच्या सोयीक नातेवाईकामध्ये
तिथे चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. बऱ्याच हो. वेळेला आपल्या कुटुंबामध्ये अनेक लोकांची विवंचना असते की माझ्या मावशीचं, माझ्या मेवणीचं, माझ्या नंदेचं, अशा काही गोष्टी असतात की नाही. तिला असतात. हो. संतती कधी होईल, तिला नोकरी कधी लागेल, असतात की नाही. अमुक अमुक एक असतात. हो. पर्टिक्युलर नातं सांगितलं. मग हो. तिला असतात त्याला असो, पण षष्ठ स्थानामध्ये चंद्राची दशा आहे, तर समाधान ज्याला आपण चंद्र म्हणतो त्याला समाधान, हो. सॅटिस्फॅक्शन. जे काही बरोबर. तिचा प्रश्न जर त्यांनी विचारला तर लगेच तुम्हाला षष्ठ स्थानाकडे जायचंय. बर. आणि षष्ठ स्थानाकडे गेल्यानंतर ती दशा जर असेल तर आपल्यापेक्षा नातेवाईकांचं भलं होईल. ओके. त्यांचे पण प्रश्न अडलेले असतात ना. आणि याच्यामध्ये होय, कसं होय. आहे की हा जो जन्म जो आहे ना तो एकदम विचित्र आहे. माणसाचा जन्म एकदम विचित्र आहे. कुत्र्या मांजराला कधीही अशी हे नसते की त्यांना पण भावंड असतात की नाही. हो, असतात ना. हे माझ्या भावंडांची लग्न कधी होते, नाही. कधी होतात. नाही, ह्या भावना मनुष्य प्राण्यालाच दिलेल्या आहेत. होय. बरं आहे की नाही. मग आता होय. अशा वेळेला आता कोकिळारी ओरडली मे महिन्यामध्ये, लगेच तिने कावळ्याला सूचना केली. कावळ्याने लगेच घरटं बांधलं, त्याच्यामध्ये तिने अंडी टाकली. रोज येऊन हो. कावळ्याला आवाज द्यायची आणि रोज कावळा येऊन बसायचा. आणि आता कोकिळा जन्म दिले, कोकिळा उडून पण गेली. कावळ्याने सकाळी मी बघितलं घर तोडून टाकलं. प्रश्न अच्छा. मिटला. कोई किसी का नहीं, झूठे हैं सारे नाते, नाते हैं नातों का क्या. बरोबर आहे. सर, आता इथं फक्त जेव्हा अमात्य कारकाची तेव्हाच फक्त स्वतःला फायदा होईल. बाकी इतर ठिकाणी म्हणजे नातेवाईक म्हणा किंवा त्या पद्धतीने फायदा होत जाईल असं म्हणू. स्वतःचा नाही फक्त विचार करायला आत्माकारक, गेला तर नाही हा, नाही आत्मकारक येईल. हा, त्याची येईल त्याच वेळेला. बरं. आता समजा बरोबर. एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे, काहीतरी हा. हे करायची आहे. आता आपण पुढे जाऊया, न- चला. ओके. नाही आता आपण थोडंसं आणखी तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती आणखी स्पष्टीकरण. जर समजा माझा उद्योग चांगला चालेल का, कधीपासून चालू बरोबर. होईल, तर तुम्हाला हो. मूळ कुंडलीतल्या दशमस्थानाकडे गेलं पाहिजे. होय. दशमस्थानाचं आरूढ काढलं पाहिजे. हो. बरोबर आहे की नाही. होय. माझं भाग्य कधी चमकेल तर नवम स्थानाकडे गेलं पाहिजे. होय. नवम स्थानाचं आरूढ काढलं पाहिजे. बरोबर. आता इथे दशम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे, म्हणजे कुंभ लग्न आहे. हो. नवम स्थानामध्ये त्या ठिकाणी तूळ रास आहे. तूळ राशीचा आरूढ करताना शुक्र हा जो आहे तो दशम स्थानामध्ये नाही आहे, तो एकादशम स्थानामध्ये आहे. हो सर. बरोबर हो आहे की नाही. मग तो हो. त्यापासून होय. हो. तिसरा आहे ना. होय. हो. होय. मग त्यापासून तिसरा जर बघितला आपण तर येणारं आरूढ कुठलं असेल. कुंभ असेल, कुंभ. मग तिसऱ्याला तिसरं आलं ना. हो. हो. मूळ पत्रिकेत आली की नाही. मग बरोबर. त्यावेळेला भाग्य कधी होईल तर त्यावेळेला नवीन आरूढ तुम्हाला करायचं असतं. अच्छा. उपपद काढताना नवीन आरूढ बनवायचं आणि त्यावेळेला दशा लावायच्या. हो. मग त्यावेळेला तुमची गरज जेव्हा असेल तर त्या गरजेच्या अनुसरून तुम्ही तिथे परत अप्लाय करायचं. अच्छा. एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करतो की नाही आयुष्यामध्ये. हो, करतो ना. अप्लाय करतो किंवा काही हवं असेल, आवश्यकता असेल, लोन पाहिजे, कर्ज पाहिजे, आणखी काही काही गोष्टी हव्या असतील, नोकरी पाहिजे, आपला दाखला पाहिजे, कितीतरी गोष्टी आपल्याला रिपीट कराव्या लागतात. हे माणसाचं जीवन आहे. या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सतत घडत असतात. हे वाक्य बरोबर आहे, मला तरी वाटतं. नाही, बरोबर आहे सर. रिपिटेशन होत असतात आणि ती मान्य करावी लागतात सर. Yes. बरोबर. म्हणजे तिथे तुम्हाला आरूढ पुन्हा बनवायचं आहे. आता जर समजा धनस्थानाचं आरूढ बनवायचं आहे तर या ठिकाणी आलेली रास कोणती आहे, मीन आहे. बरोबर आहे. मीनेचा अधिपती तिथपासून कोणत्या स्थानामध्ये आहे तर त्या ठिकाणी नवम स्थानामध्ये आहे. बघा, हो सर. नवम स्थानापासून तिथे आपण जर परत नवम स्थानामध्ये जायचं आपल्याला तर तुम्हाला हो. येणारं षष्ठ स्थान आहे. हो सर. षष्ठ स्थानामध्ये आलेली रास जी आहे तर ती कोणती आहे कुंभ लग्नाला, कर्क रास. कर्क आरूढ झालं की नाही. हो सर. बरं, शेवटी रवी बदलला जाणार नाही हो. कारण तो फॉरवर्डच आहे ऑल टाइम.
मग तो आत्माकारकच बनणार आहे. हो सर. फक्त राशीमध्ये परिवर्तन होणार आहे. म्हणजे राशीचं आरूढ बदललं जाईल. पण येणारी रास कोणती असेल? कर्क असेल. कशी असेल? तर दशम स्थानापासून दशम स्थान जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कुंभ लग्नाला कर्क रास येते की नाही? हो सर. अशा राशी पाठ पाहिजेत. नाहीतर तुमच्या जातकासमोर पुस्तक वाचत बसू नका. असे आम्ही अनेक ज्योतिषी पाहिल्यात की पुस्तक वाचून नंतर मग तो उत्तर देत असतात. नाही तर उद्या मी कुंडलीचा अभ्यास करून ठेवतो असे सांगणारे सर महाभाग मला आहेत. एक प्रश्न बोला. विचारते. आता ही बोला. आपण मूळ मूळ कुंडली आहे बरोबर ना? त्या मूळ कुंडलीचा आरूढ काढले. मूळ हो. कुंडलीप्रमाणेच ही उपपद काढणार. पण त्यावेळी गोचर हे सतत बदलतच असणार ना सर? हो. तात्कालिक वर्तमान स्थितीमध्ये आकाशामध्ये जी गोचरची स्थिती असेल तिला प्रश्नकुंडली म्हणून सांगितलेली आहे. मग तुम्ही आजची स्थिती, आता आज तारीख 8 आहे की नाही? हो हो मग सर. आज सूर्य फॉरवर्ड आहे की नाही? हो 24 आहे. डिग्रीचा 24 हो. डिग्रीचा आहे. 23-24 डिग्रीचा आहे ना? हो. मग 23-24 डिग्रीचा आणखी कुठला ग्रह आहे का त्याच्या पलीकडे? एक तर तो बुध किंवा शुक्र असू शकतो. गुरु तर बिलकुल नाही. चंद्र असू शकतो. शनी 25 काल अंशाचा आणि मंगळ 27 आहे सर. हा, मग त्यावेळेला तो जो सूर्य आहे तो भ्राताकारक होईल, हो भ्राताकारक होईल. नाही का? मग आता हो सर. कदाचित चंद्र होऊ शकतो, पण काल अमावस्या झालेली आहे. होय चंद्र 24 अंशावरती आहे सर कर्केमध्ये. म्हणजे अमावस्या झाली काल, होय. हो. नाही का? परवा हो अमावस्या सर. होती ना? हो परवा हो झाली. हो परवा झाली. हे सगळी कॅल्क्युलेशन डोक्यात पाहिजेत आपल्या. पण हे जर आपण म्हणजे डोक्यात मला हे म्हणजे विचारायचं सर, हे आता आपण सगळं मूळ ह्याच्याप्रमाणेच पाहिलं आणि मग समजा आता आपल्याकडे या क्षणाला जातक आलाय असं आपण समजू एक, तर मग Okay. यावेळेची पोझिशन मांडून त्याचा पर्टिक्युलर प्रश्न आपण त्यावेळी ज्याने जास्त अंश व्यापले त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. सोडवू शकता पत्रिका, काही त्याच्यामध्ये हरकत नाही. तुमचा विचारलेला प्रश्न हा योग्य आहे आणि तो तुम्ही त्याच्यावरती त्याचा वापर करू शकता. ओके ओके. त्याच्यात अयोग्य काय आहे? अहो, कारण जर समजा हे आपले जे मूळ ग्रह म्हणजे मूळ अंश जे आहेत ते कधीच बदलणार नाहीत. नाही, जे आहे ते आहे. हा. बरोबर. आता म्हणून मला मग सांगा. हा सर. बोला 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 बोला. नाही तेच म्हणजे मला तेच तुम्ही सांगा सर. तुम्ही सांगा. आता मला सांगा, LSRD तुम्ही शिकलात की नाही? हो सर. मग हो आता LSRDचा वापर कसा केला? लग्नावरती केला ना? हो हो R म्हणजे राशी आहे ना, S म्हणजे हो तारा आहे ना, हो आणि दिवस आहे. मग हो शेवटी हो सर. LSRD आलं की नाही? आलं. मग म्हणजे आपल्याला हे आपण घ्यायला ह्याच्यात हे त्याचा चालेल. बाप आहे. हे त्याचा हो. बाप आहे LSRDचा. ओके. हो सर. कळलं? हो सर. तोच म्हणजे राहून तेच येत होतं की आता आपण हे बघतोय ही उपपद पण मूळ ह्याचीच काढतोय. हो 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 बरोबर आहे. आता म्हणजे मग मगाशी आपल्याला कुलकर्णी मॅडमने सांगितलं की 27 अंशाचा कोण आहे? तो शनी प्रमुख सत्य आहे. आहे. हो. तो प्रमुख आहे. म्हणजे आता आज जर बघितलं तर शनी आत्माकारक शनी शनी येईल. 27 ला 25 आहे 27 ला मंगळ नाही, 27 आहे. 25 सर. 25 अंश शनी मग मंगळ त्या 27 ठिकाणी मंगळ 27 अंशाचा आहे. मंगळ आत्माकारक आहे. 26 अंशाला वक्री होतो. मंगळ 27 अंशाचा आहे. कारण 26 अंशाला ग्रह शनी वक्री होतो आणि आता शनी नाही. वक्री झालेला आहे, नाही का? हो सर. हो वक्री झालेला आहे. गुरु आणि शनी हे दोन ग्रह नेहमी 26 अंशाच्या नंतरच वक्री होतात आणि परत ते मागे मागे जातात, मग परत ते येतात. हो सर. असं आहे. आज आत्माकारक जर बघितला तर मग मंगळ होणार आहे. अमात्याकारक शनी होईल आणि भ्रातृकारक रवी येईल. मग बाकी बरोबर. पुढे प्रमाणे. Yes. हो सर. चंद्र पण हो असेल ना? सर. चंद्र चंद्र 24 अंशाचा आहे. कमी 24 अंश. थोडं त्यांच्यापेक्षा कमी तो आहे. चौथा आला ना? 4 नंबरला. हो तो योग्य स्थानात गेला. योगकारक आहे ना तो. हो योग्य स्थानात गेला. आता तुम्ही केवढे हुशार झाला सगळेजण सांगा. तुमच्या हो समोर कोण सर. उभं राहू शकणार नाही. तुमच्यामुळेच आम्हाला ते आता हे होत चाललंय सगळं. समजत चाललंय खूप. सगळी तुमचीच समजणार. आहे सर. हो सर. जर समजलं नाही तर माझा काही उपयोगच नाही. मी फक्त तिथे
गप्पा मारण्यासाठी येतो असंच होईल. नाही सर. कळलं का? नाही सर, छान छान, खूप छान समजलं आणि छान समजतंय पण. खूप खूप धन्यवाद सर. म्हणून खूप जातक छान. आपल्याकडे येतो त्या वेळेला किंमत आहे, त्यावेळेला आकाशातली ग्रहस्थिती पण आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे. आणि ती उपलब्ध असेल तर ताबडतोब इमिजिएट आपण कुंडली, मी पहिला आम्ही रबर स्टॅम्पच बनवून ठेवला होता कुंडलीचा, अच्छा. आणि त्या ओके. ह्याच्यातली कुंडली हा भरायचो जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेला. हा हा. हो सर. अजूनही असेल स्टॅम्प, छान. कारण क्लासमध्ये सारख्या कुंडल्या काढायला लागायचं. आमचं काही ड्रॉइंग बरोबर. एवढं चांगलं नव्हतं, मग आम्ही स्टॅम्पच बनवून लावलं. हा. छान ती कल्पना, छान म्हणजे पटकन छान होतं सर. आपल्याकडे कल्पनाच कल्पना आहेत सगळ्या, असं आहे. बोला. तर मी सर घरात आता विचार इथं सरोज हा, विचारा मॅडम तुम्ही. त्याला कारक शुक्र आहे सर तुमचा. हा माझा आत्मकारक शुक्र आहे. हा. हा, कळलं. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते, बोला. सर एखादा पृच्छक आपल्याकडे आला आणि आता बदली कधी होईल किंवा काय विचारलं तर दशम स्थानापासून आरूढ काढायचं का आपण? हा, दशम की स्थान षष्ठ हे जे आहे ना, हे करिअरचं आहे. नाही, आता नोकरीचं स्थान हे षष्ठ स्थान आहे, पण हा. दशम स्थान हे प्रमोशनचं आहे. हा. आता एखाद्या वेळेला बदली पाहिजे असेल, त्याला आता तो चांगल्या ठिकाणी बदली हवी असेल, तर त्यावेळेला तुम्ही दशम स्थानाची कुंडली मांडून आरूढ करा. जी हा. वर्तमान कुंडली असेल आकाशामध्ये. आता हा महिना कुठला आहे, जुलै आहे की नाही मॅडम? हो आहे की नाही? मग हो. आता त्या ठिकाणी जर उदित लग्न आपण जर बघितलं, तर उदित लग्न आता पण कुंभ आहे का? बघा. पंचांगात बघा कुलकर्णी मॅडम. माझ्या हा, वाटतं कुंभ पंचांग असं, कुंभ कुंभ असेल. असणार मकर आहे. आहे, मकर. मकर मकर आहे. आहे. मकर मकर. संपायला आलं असेल. हो सर सर आता 9-20 ला संपेल सर मकर. 9-20, कितीला? 21. 9-20. 9-21 ला संपेल. मग आता त्या ठिकाणी मकर आलं, मग त्याचा हा. स्वामी बघा. हा शनी. मग तो आत्माकारक होतोय का नाही? आज मंगळ आत्माकारक होतोय असं सांगितलं ना. औषधात्मक. हा. हो सर. हो सर. असं आहे. बरोबर. हे सगळं पाठांतर पाहिजे. हम्म. म्हणजे मग आता हे बदली वासू दे किंवा एखाद्याला आता संततीचा चान्स घ्यायचा असेल तर त्या त्या स्थानाचा आरूढ काढायचं नक्की, आणि मग 100%. ते ग्रह आणि गोचरीचं. गोचरी. हा. Yes, आणि गोचरीचं ते आरूढ. आणि त्याच्या त्या पंचमस्थानामध्ये कुठले ग्रह आले त्याच्यावरती मग आपण ते फलादेश करायचा त्याचा. त्याच्यावरती निर्णय द्यायचा. हा. शेवटी निर्णय कसा आहे मॅडम, की ज्या वेळेला आपण एखादं आरूढ काढतो, तर हा. ते आरूढ आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असतं, कारण आपण ती व्यवस्था ठेवलेली नाही. जे असेल बर. उपलब्ध तेच देणार. बरोबर. असं आहे. बर. मग तुमचा हा प्रश्न पण बरोबर आहे. जर संततीचा प्रश्न असेल तर पंचम स्थानाचा आरूढ काढा. हा. एखाद्याला घर विकत घ्यायचं आहे तर चतुर्थाचं काढा. चतुर्थाचं काढायला लागेल. एखाद्या भावंडाचं नशीब उघडायचं असेल तर तृतीयाचं काढा. बरोबर. एखाद्या भावंडाचं समजा नोकरी आहे, विवाह आहे, जातकाचे अनेक परदेश गमन आहे, अशा वेळेला तुम्हाला तृतीय स्थानाचं आरूढ काढलं पाहिजे, जे बरोबर. उदित लग्न असेल त्या. हम्म. बरोबर. उदित थँक्यू सर. लग्न हा LSRDचा एक पार्ट आहे. हम्म. LSRD सुद्धा छान आहे सर. म्हणजे त्याची हा. उत्तर खूप छान येतात. थँक्यू सर. थँक्यू. बोला भागवत मॅडम. सर आता जर एखाद्याला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं आहे ओके, तर फाईन. तर मग आपण कुठलं मग स्थान पकडायचं? मग तृतीय पण आणि नवम पण पकडायचं का कसं करायचं विचार? उच्च शिक्षणाचा नवम स्थानाशी संबंध येतो. हा. प्राथमिक शिक्षण पंचम स्थानाशी येतं. हा. आता प्राथमिक शिक्षण माझा मुलगा पहिलीत पास होईल का हे कोण विचारायला येणार नाही. बरोबर. आता 7वी पर्यंत सगळे पासच होणार आहे. मला हो. वाटतं उद्या 10वी पर्यंत सगळे पास होणार आहे. हा. कळलं का? हा. कदाचित 9वी पर्यंत सगळे पासच होते. हो, आता ते NEP मध्ये काय काढतील ते काढतील. हा. अजून. मग आता त्या ठिकाणी एखादा उच्च शिक्षणासाठी व्यक्ती आली तर तुम्हाला नवम स्थान जे असेल त्याचं उदित स्थान ठेवून तुम्हाला विचार करायचा आहे. हा. ओके.
नाही मी कळलं का? परदेश गमन पण हा म्हणजे दोन्ही विषय होते ना त्याच्यात, म्हणून विचारले की बाबा उच्च शिक्षणासाठी पण मला परदेशीत जायचं आहे. तर मग बरोबर आहे. नवम बघायचं का नाही, 12व बघायचं का नाही असं? नो 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 12व स्थान हे प्रवासाचं आहे, पण हा आपला हेतू काय आहे मॅडम? हा उच्च तर शिक्षण. शिक्षण आहे. हा शिक्षण आहे. मग आता उदित लग्न जे आहे मकर आहे, म्हणजे कन्या रास येतं की नाही उदित लग्नाला? हा आता ते मकर लग्न का आहे ते तुम्हाला मी सांगतो. आजचा महिना कुठला आहे? जुलै, हा म्हणजे 7वा महिना आहे. हो 7वा महिना दक्षिणेला पकडला तर पूर्वेला हो कुठला महिना येईल? तर मकर. हा हम्म आहे की नाही सोपं? हो हो बरोबर. आणि संध्याकाळी 7:30 वाजता आकाशातली दक्षिणेची स्थिती बदलते. हा समजलं की नाही? सगळं नाही, थोडं थोडं समजलं. असं कसं? कमाल आहे. जगामध्ये सगळ्या ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता स्थिती उदित लग्नाची बदलते, नॉर्थ पोल हा सोडून. हा ओके. कळलं का? हम्म जसं आपण बघितलं तर आपण सप्तर्षी आपण पाहतो की नाही, सप्तऋषी, हो हो तर ते ऑस्ट्रेलियामधून पाहता येत नाही, हो बरोबर कारण का ते दक्षिणेला आहे. बरोबर मग सप्तर्षी उत्तरेला आहे. असं आहे. बरोबर हो हा भूगोलाचा भाग आहे, खगोलचा पण आहे. बरोबर. ठीक आहे, चला आणखी पुढे. मुकेश भाऊना क्लास द्यायचा आहे. मुकेश भाऊ क्लास आहे ना तुमचा? आहे सर. चला प्रश्न विचारा आणि कुंडलीची सोडवा. महादशेचा आपला आजचा विषय आहे. पुढच्याही याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं शिकायचं आहे. तर विचारा काय असेल तो प्रश्न आपल्याला पुढे तुमचे. सर मी विचारू? हा विचारा. सर जर शेतीविषयक जर मला काही प्रश्न असेल तर हो. मी कोणतं हे पाहावं स्थान? असं आहे मॅडम, शेती ही जी आहे ही चतुर्थ स्थानावरून पाहतात. एक भाग पहिला झाला. शेतीमध्ये जे काही उत्पादन आहे ते उत्पादन गुरुच्या स्थितीवरती अवलंबून आहे. हो कळलं का? हा गुरु हा भरभराट शेती म्हणजे उगवते की नाही. हो हो हा म्हणजे त्या ठिकाणी गुरुचा संबंध आला. आता जर समजा तुम्ही द्राक्षाची शेती करणार आहात तर शुक्राकडे हा जायचं. नारळाची शेती करणार असाल तर मंगळाकडे जायचं. हा शेती कोणती करायची तुम्हाला? भाताची शेती करायची आहे तर शनीकडे जायचं. सर नाही भाजीपाला किंवा हा मग भुईमूग. भाजीपाला जो आहे तो त्या ठिकाणी कडधान्य भाजीपाला ते सगळे गुरुकडे आहेत. आणि ते गुरु. जास्ती वाढ होते ना लगेच. हा भाजीपाल्याची आणि वाढ जी आहे ती लगेच होते बघा तुम्ही. हा हा बरोबर आहे बरोबर आहे. आणि नारळाचं झाड लावलं तर आजोबासाठी, आजोबांनी लावलं तर नातवासाठी कदाचित असेल, नाही तर त्याच्या बापासाठी असेल. काही भरोसा हा नाही. नाही, आता जर लवकर येतात फळं, आता तशा जाती निघाल्यात. आता काय आणि सर आणखीन एक मला विचारायचंय, म्हणजे तुमची जर शेती तुम्हाला हे करायची, सेल करायची किंवा परचेस करायची तर कुठनं आपण पाहायचं? चतुर्थ स्थानाची स्थिती काय आहे त्याच्यावरती तुमची शेतजमिनीची मालमत्ता, ऑल काइंड ऑफ मालमत्ता जी आहे तुमची ती चतुर्थ स्थानावरून पाहिली जाते. बर बर. आणि त्याच्यावरती असं हे आहे मॅडम की आपल्याला पहिल्यापासून शिकवलेलं आहे की भूमिपुत्र हा मंगळ आहे. बरोबर आहे. हा तर त्या ठिकाणी जसं आपला श्लोक सुद्धा नवग्रहातला तसाच आहे हो हो नाही का? हो हो सर. मग त्यावेळेला तुम्हाला मंगळाची स्थिती जर व्यवस्थित असेल तर जातकाच्या जीवनामध्ये त्याची भूमी ही होणारच. मग आता ती भूमी त्याला कशी पाहिजे तर त्याला काय सगळ्यांना अडाणी बनायचं नाहीये का रिलायन्स बनायचं नाहीये. त्याच्या नशिबावरती त्याला भूमी प्राप्त होईल तर ती मंगळाच्या याच्यावरून तुम्हाला विचार करता येतो. चालेल चालेल सर. आणि तो जर चतुर्थ चांगल्या स्थितीत असले तर तुम्हाला चांगली भूमी मिळून जाईल. हो नक्की. असं. आता बघा सांगतो फार चांगला विषय आहे. जेव्हा मूळ कुंडलीमध्ये शनी मंगळाची युती असेल असं समजा तर आलेली भूमी सुद्धा सरकारी कायद्यामध्ये निघून जाते. अशा कुळ कायद्यातल्या जमिनी गेल्या की नाही? गेल्यात सर आमच्या. गेल्या ना.
गेलेत. मग त्या ठिकाणी यदा कदाचित तुमच्या नातेवाईकांमध्ये शनी मंगळ केंद्र योग, शनी मंगळ समसप्त योग, शनी मंगळ युती अशी कोणाची तरी हं. कुंडली असेल, म्हणून त्या हा. योगावरती मूळ कायद्यातल्या जमिनी हो गेले. हानिकारक ठरल्या असं हा. असं होतं. हे शेवटी ऍस्ट्रॉलॉजी आहे, हो बरोबर आहे. ही विचारधारा आहे. बरोबर आहे सर. अगदी चांगलं बरोबर सांगितलं सर तुम्ही. काय? धन्यवाद सर. खूप छान मिळालं मला मार्गदर्शन. नक्की काय. सर माझ्याकडे एक कुंडली आली होती मकर लग्नाची आणि मेषेचे शनी मंगळ चतुर्थात. तर सगळं भावांनीच फायदा घेतलाय त्याचा. काहीही यांच्या वाट्याला येत नाही त्यातलं शेतीतलं असं झालेलं आहे सर त्रास. हो म्हणजे आपला कुळच आपली खाऊन टाक, जमीन हो खाऊन खाऊन टाकतो. टाकतंय. हो इन हो शॉर्ट सर. कुळ होय सर. कायदा म्हणजे काय? बरोबर आहे सर. होय. अगदी खरं आहे. आणि त्यांना त्याचा भयंकर त्रास होतोय. म्हणजे हक्काचा असून काहीही मिळत नाहीये. आणि भरपूर अगदी केसेस आहेत बरोबर म्हणून. सर. बरोबर आहे. होय सर. मला सांगतो की भरपूर केसेस अशा आहेत. मी मला उदाहरण म्हणून सांगतो. जास्ती हुशारकी मारत नाही. आमचा एक मित्र आहे, ऍडव्होकेट आहे, हुशार आहे. त्याने 4 फ्लॅट आता विकत घेतले. किती? 4 फ्लॅट. किती बरं. रुपयाला माहिती तुम्हाला? प्रत्येक फ्लॅट 8 लाख रुपयाचा. तुम्ही विचार नाही करू शकता. बापरे एवढ्या स्वस्तात मिळाले? बुद्धिमान माणसाचं कामच असं असतं. कसे घेतले विकत? तर त्या ठिकाणी बँकेकडे विकायला आलेले फ्लॅट पालघर, अच्छा. बोईसर, डहाणू या ठिकाणी स्टेशनच्या जवळ बरेच रिकामे फ्लॅट उपलब्ध आहेत आणि ते बँकेने जप्त केलेले आहेत. अच्छा. तर त्याने 8 लाख रुपयामध्ये एक फ्लॅट असे 4 फ्लॅट घेतले आणि काहीतरी त्याला तो मला चाय पाणी दिलं. आता समजून जायचं चाय पाणी म्हणजे होय. काय? होय. चहा प्यायला होय सर. घेऊन गेला का पाणी प्यायला घेऊन गेला तो त्याचा भाग होय. आहे. होय. बरोबर आहे सर. होय. तर त्याने ते भाड्याने दिले आणि 32,000 रुपये त्याला भाडं येतं महिन्याला. आता 32 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 32,000 रुपये भाडं जर येत असेल तर त्या ठिकाणी मला सांगा 10% व्याज झालं की नाही? झालं ना. आरामात झालं. प्रॉपर्टी जशी आहे तशीच राहिली. होय. बस बरोबर. त्याला नशीब बँक म्हणतात. पण देत नाही 10% व्याजाने. जर बँकेत ठेवले असते तर ते पण मिळाले नसते. म्हणून त्या ठिकाणी बुधाची व्यक्ती आहे, हुशार आहे. हुशार आहे. होय. मग तो बोला रिटायर मध्ये मला चांगल्यापैकी भाडं येईल आणि आता तो 55 वर्षाचा आहे. बरोबर आहे. बरं आता शेकडो वकील जन्माला आलेले आहेत, त्याच्यामुळे वकिलालाच काम नाही. होय सर. तो म्हणतो रस्त्यावर किती दिवस उभा राहू? बरोबर आहे. मग हे असं जसं MBA करणारे पण भरपूर झाले. घरोघरी MBA माणूस झालाय तसं झालंय ते सर. काय विचार नका. बरोबर. तर मग अशा तऱ्हेची स्थिती असते आणि तुम्हाला शेवटी तुमचं डोकंच वापरलं पाहिजे, त्याच्याशिवाय फलित मिळत नाही आणि नशीब पण पाहिजे. म्हणून चतुर्थ स्थान आपला विषय होता, चतुर्थ स्थानाचा. तर त्या ठिकाणी तुम्हाला ते सुचलं पाहिजे, तसं करता आलं पाहिजे, तरच तुम्ही लाभार्थी होता, नाही तर लाभार्थी होत नाही. बँकेकडे केवढ्या तरी गाड्या विकायच्या आहेत, केवढ्या तरी. कर्ज काढणं कम्प्लिटली चुकीचं. कर्ज काढून काही करू नका, भुर्दंड आहे. याच्यामध्ये फायनान्स मॅनेजमेंट जी आहे ती असंच सांगते. ब्याज जो है ना रोज बढ़ता है, जैसे सूरज बढ़ता है वैसे ब्याज बढ़ता है. रोज व्याजाची वाढ होते. सूर्य रोज उगवतो, रोज व्याज मिळतो. पुढे आता अभिप्राय द्या. मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. तुम्हाला कळलं नाही तर विचारा, अवश्य विचारा. चांगलं शिका, चांगलं शिकता आलं पाहिजे. पुन्हा आपल्याला दुसरे विषय पण घ्यायचे आहेत, काही चिंता करू नका. काही प्रश्न नाही? चव्हाण मॅडम.
तुम्ही अभिप्राय द्या, मग हळदणकर मॅडम देतील आणि कुबल मॅडम, आणखी तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला, आणि मग नंतर कुबल मॅडम समारोप करतील. तर जेमिनीचा शेवटचा आहे नाही नाही, आणखी बघा. आहे ना? हा. बोलू सर? हा हा, बोला ना. आता पळणाऱ्या लोकांकडे बघतोय मी जरा, पुढच्याला पहिला काढून टाकेल. तर आतापर्यंत कोणी शिकवलं नाही असं तुम्ही शिकवलेलं आहे जेमिनी बद्दल. खूप छान झाला क्लास. आणि जसं प्रॉपर्टीच्या बाबतीत पण तुम्ही सांगितलं, तर ग्रह चांगले असेल तर आजूबाजूने सपोर्ट पण कसा चांगला मिळतो हे पण कळतं आपल्याला. ग्रह चांगले हवे कुंडलीमध्ये. Yes. तर तुम्ही शिकवल्याबद्दल, एवढं छान शिकवलं, जेमिनी सगळ्यांना चांगलं समजलेलं आहे आणि अशा पद्धतीने घेतलेलं आहे तुम्ही. तर तुमचे किती धन्यवाद मानले तरी ते कमी आहेत. धन्यवाद खूप नका छान मानू, सर. फक्त तुम्ही काम करा. ऐका, पैसे हा. कमवा चांगल्यापैकी सगळ्यांनी. हा. पैसे तुम्ही मिळवा, पैशाची फार आवश्यकता आहे. तुमचा डोक्यातून राग काढून टाका, तुमच्या डोक्यातून घमेंड काढून टाका, पण पैसे मिळवा. तुमचा स्वभाव बरोबर. बदली करा, त्याच्यामध्ये पैसे आहेत. स्वभावात पहिले पैसे आहेत, लक्षात घ्या. अगदी बरोबर आहे. Anyway, बोला मॅडम तुम्ही. Sorry. छान छान सर, खूप चांगला सल्ला देता. असं कोणी सांगणार नाही, म्हणजे आपलेपणाने तुम्ही सगळ्यांना सांगताय. तर खूप चांगला सल्ला देता. छान छान सर. धन्यवाद. धन्यवाद. हळदणकर मॅडम, तुमचा काय अभिप्राय आहे? हो सर, बोलते. आज जेमिनीतल्या महादशा विभागावर सरांचं व्याख्यान होतं. सर नमस्कार करते प्रथम तुम्हाला. वर्गातल्या सगळ्या माझ्या बंधूंना भगिनींना नमस्कार. आज जेमिनीतला जे आतापर्यंत 10-11 लेक्चर्स मध्ये आरूढ मध्ये येणारे ग्रह, स्थिर, चर आणि राशींच्या दृष्टी, राशी ज्याच्याबरोबर बसलेल्या आहेत, ज्या प्लॅटफॉर्मवर तो ग्रह काम करतोय, या सगळ्याची खूप रिव्हिजन चांगल्या पद्धतीने आपली घेतलेली होती. पण आज मात्र महादशा या विभागाला पहिल्यांदाच सुरुवात झाली आहे आणि एका जेमिनी पद्धतीमध्ये थोडीशी कलाटणी विषयाला मिळून आपल्या दशेप्रमाणे येणारं सुख किंवा येणारी समस्या ती कशी आणि केव्हा हल होणार याच्या विषयीचं खूप चांगलं मार्गदर्शन आजच्या ह्या महादशेच्या ह्याच्यात दिलं. नवम स्थानापासून अपसव्य दशम आणि पंचम स्थानापासून अपसव्य चतुर्थात या विषयापासून सुरुवात करून सरांनी आजची जी पत्रिका घेतली त्याच्यामध्ये स्थिर ग्रहांपैकी 3 ग्रह स्थिर ह्या राशी कुंडलीला लाभले असल्यामुळे त्याचा फायदा ह्याला कसा झाला किंवा त्याचं वैवाहिक जीवनाचा प्रश्न घेऊन हा माणूस आला तर त्याची जन्माची तारीख ही लक्षात घेऊन, म्हणजे महिना कोणत्या महिन्यात त्याचा जन्म झालेला आहे हे बघून त्याचं समस्येची उकल होईल अशा पद्धतीने आपल्याला पुढे कसं सरकता येईल याचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखादा ग्रह आरूढ प्रमाणे त्या स्थिर घरामध्ये स्थिर झालेला असेल तर तेव्हा तो आपल्याला चांगलं फळ देईल हे खूप चांगलं तंत्र या जेमिनीमध्ये आपल्याला मिळालं. ज्ञातिकारक मध्ये चंद्र असेल, शनी असेल, कोणताही ग्रह असेल तर नातेवाईकाप्रमाणे उपस्थित होणाऱ्या समस्या आणि त्याप्रमाणे आपल्याला करायचं समाधान याचं पण आज खूप वेगळ्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन दिलं. तसंच स्थाननिहाय नवीन आरूढ काढून ते कसं अप्लाय करायचं, प्रश्नाच्या समाधानासाठी त्या स्थानाचा आरूढ काढून त्याला गोचर कसं लावायचं याच्या पद्धतीने सुद्धा आज आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. उच्च शिक्षणासाठी आपण कशा पद्धतीने 9व्या स्थानाचा आधार घेऊन
आरूढ घेऊन आणि गोचर काढून एखाद्याला परदेशी जाऊन शिक्षण घेता येईल का, हे सुद्धा इथे चांगलं कळलं. आणि आज एक नव्याने विषय थोडा जास्त विस्तारित कळला. म्हणजे गायकवाड मॅडमनी एक प्रश्न विचारला होता शेतीविषयक, आणि शेतीवर सुद्धा बरीचशी माहिती आज सरांनी दिली. ती आपल्याला माहिती नव्हती की तात्काळ फळं देणारी, दीर्घकालीन फळं देणारी, समृद्ध शेती देणारी आणि तत्काळ उगवणारी, असं शुक्र, मंगळ, शनी, गुरु या ग्रहांचं बायफर्केशन खूप चांगल्या पद्धतीने दिलं. आणि त्याच्याच बरोबर मंगळ हा भूमिपुत्र असल्यामुळे तो मिळालेली जमीन कधी घालवतो, तर शनी मंगळ हे दोघे शत्रू असणारे ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा आलेली जमीन सुद्धा जाते. हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा सरांनी आज इथे चांगल्या पद्धतीने सांगितला. एकूणच व्यवहारात आपण कसं वागावं, कुंडलीमधले ग्रह आपल्याला काय दाखवत असतात, त्याच्यानुसार कसा आपल्या वर्तनात बदल करावा आणि ग्रहांची मदत कशी घ्यावी, असं खूपच रंजक पद्धतीने आज मार्गदर्शन मिळालं. सर, मी माझं एवढं आज मला आवडलेल्या खूप गोष्टी आहेत, त्या खूप गोष्टींचा धावता आढावा घेऊन माझं अभिप्राय आटोपत घेते. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. 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 आता आणखी कोणाला काय बोलायचं आहे, नाही तर मग आपलं कुबल मॅडम आहेत ते समारोप करतील आणि मग मी क्लास मुकेश भाऊंच्या ताब्यामध्ये देईन. कुबल मॅडम. सर, आज बोला. मी आधी तुम्हाला नमस्कार करते, मॅडमला पण, मुकेश भाऊंना, तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. मला तर कळालंय मॅडमनी पण छान अभिप्राय दिला, पण तुमच्या परमिशननी मी आज सरोज शिंदे मॅडमला रिक्वेस्ट करू शकते का की त्यांनी अभिप्राय द्यावा. तर शिंदे मॅडम, करा तुम्ही आज अभिप्राय तुम्ही करा अशी मला वाटतंय. करताय का? नमस्कार मॅडम. हो, नाही पण तुम्ही खूपच छान सांगता. माझ्या नाही असू द्या, मी सांगतेच ना नाही आता नाही मॅडम. मॅडम, तुमचं हे तुम्हालाच राहू द्यात मान. अहो मी असं फक्त काही नाही, बोलते, तुम्ही बोलतायत ऐका ना, ते इथे बोलतेय मी. मान आणि ह्याचं काहीच प्रश्न नाहीये. नाही तुम्ही अभ्यास छान करताय हे सरांच्याही लक्षात आलंय, माझ्या पण आलंय, म्हणून आम्हाला पण आवडेल ना ऐकायला. आता मी तर सर जे सांगणार ते सांगणारच आहे, पण मी हो मॅडम, हो ऐका ना, बोलते ऐका. मॅडम. बोला हो चला. मॅडम. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, सगळ्यांनाच नमस्कार. ऍक्च्युली आता सर एवढं छान शिकवत आहेत ना आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे तर त्यामुळे अभ्यासाची अशी तयारी पटापट होते. आणि सर सांगतात ना, जे लेक्चर आपले आतापर्यंत झाले ना, अगदी लक्षपूर्वक ऐकलं ना की खरंच त्याच वेळेतच आपलं लगेच हे होऊन जातं, पटकन लक्षात येऊन जातं. पण अजून काय म्हणजे ज्योतिषचा अभ्यास करता म्हणजे ज्योतिष जगायला आपण जर शिकायला लागलो ना की ते आपोआप अवगत होत जातं, असं मला आता वाटायला लागले. तर एक म्हणजे त्या सरांमुळे आता हे सगळ्या गोष्टी इतक्या सहज वाटायला लागल्यात ना, म्हणजे अजून अभ्यासाची आपली पहिलीच पायरी आहे. म्हणजे सरांच्या इतकं जायला आपल्याला खूप कालावधी लागेल, पण सरांमुळे आपल्याला इतकं तरी म्हणजे आता चला, ज्योतिष हा विषय आहे आपल्याकडे खूप छान, आणि तो अभ्यासाला मिळतोय ना, ह्याच खूप छान समाधान वाटते. आणि आता हे आपलं जेमिनी, सूर्य सिद्धांत, ह्या सगळ्याच गोष्टी, पुन्हा आता एंजल चालू आहे, एंजल कार्ड्स, प्रत्येक विषयाचा जर का आपण ना अभ्यास केला ना, म्हणजे असं मी आपलं सांगतेय की खूप छान वाटतं आणि ते कळतं. सर जेव्हा शिकवतात ना, ते इतकं म्हणजे साध्या सोप्या भाषेत शिकवतात. कसं कुठे किचकट नाही, कुठे आढेवेढे नाही, कुठे हे करा ते करा असं काही नाही. आणि मग त्या व्याख्या पाठ करा वगैरे असं काही नाहीये. त्यामुळे ते ज्यावेळी सांगतात ना, त्यावेळेस ते असं डोक्यात फिक्स होतं. काही गोष्टी तर इतक्या फिक्स होऊन जातात ना की खूपच छान. आणि आता आज तर आपल्या महादशा चालू झाल्या. ते आतापर्यंत आपण आरूढ काढलं, त्याची उपपदं काढली, प्रत्येक ह्याच्यावरून ते प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक स्थानावरून जो आपली समस्या असेल ती आपण काढू शकतो. प्लस आता गोचर लावून दशावरून सुद्धा उत्तरं देऊ शकतो. जेमिनी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि जितका आपण जास्त खोलवर अभ्यास करत जाऊ तितकं ते सुंदर समजत जाणारच आहे आपल्याला. रॅदर आता समजायला पण लागले, सगळ्यांना समजायला लागले.
असं काही नाही. आपल्या सरांची हातोटीच अशी आहे की सगळ्यांना बरोबर ते समजते. पण प्रत्येक जण आता म्हणजे वेळेअभावी म्हणा किंवा इतरांच्या प्रश्नातून आपली उत्तरं मिळतात म्हणून म्हणा, कोणी कोणी बोलत नाहीत, कोणी कोणी बोलतात, एवढंच आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे आपल्या सरांचं सगळं झाल्यावर आपल्या गीता मॅडम पण सांगत म्हणजे अभिप्राय देतात. त्यानंतर हळदणकर मॅडम पूर्ण अभिप्राय देतात. आणि तुम्ही तर सगळ्यांच्या शेवटी संपूर्ण त्याचा आढावा देतच असतात. आणि विशेष म्हणजे मॅडम तुमचं कर्क लग्न किंवा कर्करास आहे हे तुमच्या आवाजातून आणि तुमच्या बोलण्यातून समजतं हा. हो, हो. कारण त्यांच्या ती बोलण्याची पद्धत आणि ती मृदुता आहे ती कर्क लग्न किंवा कर्करास नक्कीच असणार मॅडमची. एवढं निश्चित समजून जाते कारण हे सुद्धा आता समजायलाच लागलेलं. हो ना, बरोबर ना. म्हणजे अजून तर सर शिकवणारच आहेत आपल्याला काय काय. पण त्या अगोदरच थोडं थोडं समजायला लागले. या सगळ्या गोष्टी सर तुमचे धन्यवाद मानायचे ते किती मानायचे आणि काय ते सगळं कमीच आहे सर. तरी पण सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला कोटी कोटी नमन करते. आणि कुबल मॅडम तुम्हाला पण शतशः धन्यवाद. धन्यवाद. मॅडम मला काही नाही, सगळं काय सर आणि गीता मॅडम, मी पण तुमच्यासारखीच एक विद्यार्थिनी आहे. हो सर. हो मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. बरं ठीक आहे. आता कुबल मॅडम तुम्ही 2 शब्द बोलणार आहात हा, का? बोलते. मला म्हणजे यांच्याकडनं ऐकायचं होतं, कारण ते आपण प्रश्न विचारतात ना, सगळेच विचारतात. आपल्या ह्या कुलकर्णी मॅडम विचारतात, भागवत मॅडम पण, म्हणजे पण ह्या शिंदे मॅडम मला असं उगाच वाटलं की म्हणजे त्यांचा अभ्यास जेमिनीचा. मग मॅडम तुमचं काही झालंय का क्लास, का फक्त सरांच्या ह्याच्यावर? हॅलो. नाही मॅडम, सरांच्या ह्याच्यावरच, फक्त सरांच्या नाही, मग छान, ह्याच्यावर तेच ना, म्हणजे जमीन. तुमच्या हो. अभ्यासात सातत्य आहे, म्हणजे असं मला म्हणायचंय. ते हो, लक्षात हो, येतं हो म्हणजे मॅडम. पटकन, कारण मी पण टीचिंगच केलेले ना, त्यामुळं हो. म्हणजे विद्यार्थी वाचता येतात म्हणजे बा. हो, हो. चला, हो ठीक मॅडम. आहे. थँक्यू, चला थँक्यू. सर, परत तुम्हाला नमस्कार करते. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि आपल्या हळदणकर मॅडमनी तर डिटेलमध्ये समारोप केलाच आहे. शिंदे मॅडम तुम्ही पण छान समारोप केला. आता मी पटकन आवर्त घेते. तर आता ही जेमिनी कुंडली आल्यावर सगळ्यांना माहिती आहे की अगोदर ते आरूढ लग्न म्हणजे त्याप्रमाणे मांडून घ्यायचं. मग ते चर कारक काय काय आहेत ते पण मांडून घ्यायचे. तर आजच्याच पत्रिकेत बोलायचं ठरलं तर 3 म्हणजे सूर्य, बुध आणि मंगळ हे तर अगदी म्हणजे छान आले त्या कुंडलीत. आणि मग बाकीचे शनी आहे गडबड करणारा, कारण तो चतुर्थ स्थानाचा काय कारकही नाही आणि काहीच नाहीये. तर त्यामुळे ह्या जातकाला म्हणजे ह्या म्हणजे चतुर्थ स्थानाबद्दल तक्रारी किंवा आंदोलन झाले असतील असं आपण म्हणू शकतो. आणि मग गुरु पण दाराकारक आहे. पण आपण जेव्हा आज हे बघितलं काय दशा, चर दशा काय किंवा महादशा काय म्हणायचं ह्याच्या जेमिनीच्या, आणि त्याच्या संदर्भात आधी सांगते की सव्य म्हणजे 2, 4, 6, 8, 10 म्हणजे समराशी. सव्य म्हणजे क्लॉक वाईज जाणार. आणि विषम राशी 1, 3, 5, 7, 11 ह्या अँटी क्लॉक वाईज जाणार. असं म्हणजे आपण ज्यावेळेस दशा हे करणार त्यावेळेस ते बघायचं. आणि आजच्या ह्याच्यात म्हणजे दाराकारक गुरु जरी आलाय तरी पण आपण हे मिथुन लग्न आलं त्याच्याप्रमाणे म्हणजे भाग्य नवम स्थान बघितलं तर ते 11 म्हणजे कुंभ राशीचं आलं. आणि तिथून त्याच्या पुढची रास आपण घेणार, ती मीन आली आणि त्याचा स्वामी आणि तो दाराकारक आलाय. म्हणजे त्याच्यामुळे सप्तमातील पण प्रश्न जातकाला आले असं आपण म्हटलं. आणि मग ही अमात्यकारकची म्हणजे तिथे रास आहे कर्क. तर आणि ती कर्क रास आणि ज्ञातिकारक चंद्र आहे. म्हणून जर ज्यावेळेस ही म्हणजे असंच ना सर की कर्केची दशा सुरू होईल तेव्हा त्या जातकाला नाही फायदा होणार, पण चंद्र म्हणजे ज्ञातिकारक आला म्हणून त्याच्या नातेवाईकांना समाधान मिळेल अशा गोष्टी त्यांच्याकडून पण आपल्याला फायदा होईल. त्यांच्याकडून पण फायदा होऊ शकतो. अच्छा, आपल्याला पण फायदा होईल आणि नातेवाईकांना पण होईल असं. कारण चंद्र आहे म्हणून. पण शनी वगैरे असतात तर मग नसता झाला ना, आपल्याला नसता. कटकटी झाल्या असतील. तर ते तर खूपच छान सांगितलं. पण माझा आता वेळ झालाय, पण बहुतेक तुम्ही पुढे सांगाल. हे आम्हाला दशा कळाल्या, सव्य अपसव्य ते पण कळालं. पण ह्या दशांचा कालावधी पण असेल का असं मला विचारायचंय. आणि आपण
एक वर्ष एक वर्ष. आणि मग आपण इतर महादशात आणि त्याच्यात कसं म्हणजे दशा अंतर्दशा नाही. अंतर्दशा तर हे काहीच नाही. नाही इथे पकडायचं. बरं, ओके. नाही. मग ते कळालं. आणि अजून आपण आज जाता जाता बरेच चांगले पॉईंट सांगितले की अष्टोत्तरीत केतू दशा नाही, त्याच्यानंतर शनी गुरु 26 डिग्रीच्या पुढेच वक्री होतो. आणि मग ते घराच्या संदर्भात त्या गायकवाड मॅडमनी सांगितलं तर ते पण छान सांगितलं. म्हणजे गुरु फळभाज्या किंवा त्या जे पटकन ग्रोथ होतो त्याचा कारण. आणि नारळ वगैरे समजा हे जरा उशिरा फळं देतात तर त्याचा शनी. म्हणजे तुम्ही तर दरवेळेस असं काय 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 छान आम्हाला सांगतच असता. तर हे छान म्हणजे आजचं लेक्चर अतिशय उत्तम झालं. म्हणजे तसं तर खरं सुपर 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 ऍडव्हान्स लेवलचे. अजून एकदा दोनदा ऐकलं की अजून छान कळेल. पण कळालंय म्हणजे एकंदरीत कसं पुढे जायचं त्या दशांना तेवढं छान कळालंय. आणि मला वाटतं सगळ्यांनाच कळालं असेल. तसं त्यासाठी तुमचे खूप कोटी कोटी तुम्हाला वंदन, धन्यवाद. And hats off to you and your divine soul. Huge gratitude, huge gratitude, huge gratitude. Thank you very much. धन्यवाद मॅडम. सगळ्यांना शुभरात्री. आणि असं घेत राहा, शिकत राहा, तर आयात शिकत राहा. थँक्यू सर. सर, नमस्कार.